सो हेलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हा आर्टिकल स्टडी करणार आहे. तर आता इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय पहा, तर साइन इनव्हर्स ऑफ एक्स, त्यानंतर कॉस इनव्हर्स ऑफ एक्स, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स, कोसेक इनव्हर्स एक्स, सेक इनव्हर्स एक्स अँड फायनली कॉट इनव्हर्स एक्स. तर आपण यांना काय बोलतोय पहा, दिस इज इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. हे सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत ना, साइन कॉस टॅन. ओके, सो दीज आर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हे स्टडी करायचं आहे की या इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह स्टडी करायचा आहे. ओके, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स एक्स. साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा आहे. तर याचा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे पहा, सर्वांचे डेरिव्हेटिव्हचे आपण प्रूफ डिस्कस करूया. त्यानंतर हे सर्व फॉर्म्युलेज आपण लक्षात ठेवण्याचा ट्राय करूया, कारण की न्यूमरिकलसाठी हे सर्व फॉर्म्युलेज आपल्याला गरजेचे आहेत. सो या सर्व फॉर्म्युलाज व्यतिरिक्त आपण आणखीन काही फॉर्म्युलेज डिस्कस करूया पहा, जसं की साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स, ज्याची व्हॅल्यू असते π/2. ओके, त्यानंतर साइन इनव्हर्स ऑफ साइन एक्स. ओके, हा ॲज इट इज कॅन्सल होऊन आन्सर बनत असतो एक्स. असे खूप सारे फॉर्म्युलेज आहेत रिलेटेड टू इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, तर सर्व फॉर्म्युलेजचा आपण स्टडी करूया आणि फायनली आपण अप्रोच करूया एक्सरसाइज नंबर 1.2 ला. यातले आपण क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 हे तीनही सम आज या लेक्चरमध्ये पूर्ण कंप्लीट करूया. तर आता स्टार्ट करूया आपण विथ डेरिव्हेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तर फर्स्ट डेरिव्हेशन पाहाल, आपल्याला साइन इनव्हर्स ऑफ एक्स याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. मी इथे एक रिझल्ट यूज करतोय, मी इथे असं मेन्शन करतोय पहा, dy/dx. Okay, so derivative of y with respect to x, it can be written as 1 divided by dx divided by dy. Okay, the derivative of y with respect to x म्हणजे change in y by change in x म्हणजेच काय रे, 1 divided by change in x by change in y. असे रेसिप्रोकल झालं तर ते dy by dx च बनणार आहे. ओके, तर मी काय करतोय पहा, dy by dx फाइंड करण्यासाठी मी फाइंड करेन dx by dy. हा वाला पार्ट मी फाइंड करेन. मी ते फंक्शन ॲज इट इज मेन्शन करतोय पहा, y ओके इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ एक्स. हा मी फंक्शन आधी इथे मेन्शन करतोय. आता मी काय करतोय पहा, एक्सला एक्स कॅन बी रिटन ॲज साइन इनव्हर्स इकडे जाऊन साइन बनेल, म्हणजे एक्स कॅन बी रिटन ॲज साइन ऑफ वाय. आता काय करणार आपण पहा, मी इथे मेन्शन करतोय डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय. सो विथ रिस्पेक्ट टू वाय आपण डिफरन्शिएट करूया. पहा, आपल्याला जर का dx by dy पाहिजे असेल, dx by dy पाहिजे असेल, सो विल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. तर पहा, मी इथे मेन्शन करतोय पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बट दॅट इज विथ रिस्पेक्ट टू y. बरं, म्हणजे जेव्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स असतो ना, तर त्यावेळेस तो 1 असतो, म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो, सिंपल. पण आत्ताच्या केसमध्ये काय आहे पहा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y मीन्स चेंज इन एक्स बाय चेंज इन y. आधी आपण काय केलं होतं माहिती का रे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय करत होतो आपण, असं करायचो, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे चेंज इन एक्स बाय चेंज इन एक्स. अरे असं हे 1च बनणार ना, म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1च बनतो ना. असंही आपण काय करायचं पहा, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह नाही का, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, सॉरी. ओके, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे चेंज इन वाय बाय चेंज इन एक्स ना, म्हणजे तो dy by dx बनेल ना. सेम हा आणि एक्झॅक्टली हा सेम आहे काय, जसं तिथे आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करतोय, असं इथे आपण विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करतोय. सो चेंज इन एक्स बाय चेंज इन वाय. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज dx by dy विथ रिस्पेक्ट टू वाय. ओके, नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ इथे मेन्शन करतोय मी साइन वाय. दोन्ही साईडला मी डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू वाय, सो इथे बनलं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन वाय. आता यानंतर पुढे काय बनेल पाहतो, dx by dy. ओके, dx by dy कॅन बी रिटन साइन वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काय असणार आहे, कॉस वाय. जसं की साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हा असतो कॉस एक्स, तसं साइन वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय इज अ कॉस वाय हिअर. तर पहा, dx by dy फाइंड केला, dx by dy आपण फाइंड केलेला आहे कॉस वाय. मी जर का इथं मेन्शन करेन तर मला dy by dx मिळेल. पण ना आपल्याला फक्त वाय मध्ये पाहिजे नाहीये आन्सर, आपल्याला एक्स मध्ये पाहिजे. म्हणजे पहा ना, साइन इनव्हर्स एक्स, वाय म्हणजे काय, साइन इनव्हर्स एक्स. मी इथे मेन्शन करतो, नीट पहा, डेरिव्हेटिव्ह dy by dx, पण y म्हणजे तर साइन इनव्हर्स एक्स आहे ना, तर मला साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे ना, तर तो एक्सच्या फॉर्म मध्ये असायला हवा. साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्सच्या फॉर्म मध्ये पाहिजे, वायच्या फॉर्म मध्ये नाही पाहिजे. तर मी काय करतोय पहा, कॉस वायला
कॉस वायला मी काय करू शकतो पहा, अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर वाय असं मी मेन्शन करू शकतो. दॅट मीन्स dx by dy इट कॅन बी रिटन ॲज अंडर रूट ऑफ पहा बरं, कॉस स्क्वेअर वायला मी आणखीन 1 मायनस ऑफ साइन स्क्वेअर वाय असं मेन्शन करू शकतो. दॅट मीन्स फायनली dx by dy कॅन बी रिटन ॲज साइन वाय. काय आहे पहा बरं, साइन वाय म्हणजे तर x आहे ना, दॅट मीन्स अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर बनायचं. साइन वाय हा x असल्यामुळे तो 1 मायनस एक्स स्क्वेअर बनला. So value of dx by dy is under root of 1 minus x square. So value of dx by dy is under root of 1 minus x square. तर मी इथे फायनली मेन्शन करतोय डेरिव्हेटिव्ह ऑफ y म्हणजे साइन इनवर्स x, म्हणजे साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर ॲज इट इज लक्षात ठेवाल तुम्ही, साइन इनवर्स x डेरिव्हेटिव्ह इज 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला आपल्याला पार्ट करायचा आहे पहा, हा फर्स्ट फॉर्म्युला. याच्यानंतर आपण कॉस इनवर्स एक्स, टॅन इनवर्स एक्स सर्वांचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया. सो साइन इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह इज 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, तर पहा सेकंड प्रूफ, y इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स. आपल्याला याचं डिफरन्सिएशन करायचं आहे. ओके, तर मी काय मेन्शन करतोय पहा, मी परत तोच प्रोसिजर फॉलो करतोय की dy बाय dx म्हणजे काय, 1 बाय dx बाय dy. तर dy बाय dx फाइंड करणे म्हणजे 1 बाय dx बाय dy फाइंड करणे. आता मी हा फंक्शन ॲज इट इज मेन्शन करतोय, y इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स जर का असेल ना, तर मी x ला कॉस ऑफ y असं मेन्शन करू शकतो. नाउ डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू y. हे पहा, विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करायचं, कारण की आपल्याला dx बाय dy फाइंड करायचं आहे. प्रॉब्लेम काय पहा, dy बाय dx आपण फाइंड नाही करू शकत, हा प्रॉब्लेम आहे आपल्याला. पहा ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ y काय आहे पहा, कॉस इनवर्स ऑफ x. ओके, तर कॉस इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह हे आपण फाइंड करूच नाही शकत आहे ना डायरेक्टली. तर म्हणून आपण हे थोडंसं वेगळं प्रोसिजर अप्लाय करतो इथे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी आपण काय करतो, dy बाय dx फाइंड करण्यासाठी काय करतो आपण, dx बाय dy फाइंड करूया आणि त्याचं रेसिप्रोकल मेन्शन करूया म्हणजे dy बाय dx येईल. तर हा प्रोसिजर आपण फॉलो करतो इथे, कारण की डायरेक्टली आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह माहितीच नाहीये. तर बा डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू y करतो आम्ही. त्या दोन्ही साइडला मी डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू y. सो x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y इज dx बाय dy. ओके, कॉस y चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, साइन y असतो. कॉस y चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, मायनस ऑफ साइन y. सो dx बाय dy कॅन बी रिटन ॲज मायनस ऑफ साइन y ला मी काय लिहू शकतो पहा, साइन y ला मी अंडर रूट ऑफ साइन स्क्वेअर y लिहू शकतो. ओके, म्हणजेच काय, dx बाय dy म्हणजे काय, मायनस ऑफ अंडर रूट ऑफ पहा बरं, साइन स्क्वेअर y ला आपण काय लिहू शकतो, चलो थोडंसं मॉडिफाय करतो मी. साइन स्क्वेअर y कॅन बी रिटन ॲज 1 मायनस कॉस स्क्वेअर y, कारण की ते साइन y चा रेफरन्स नाहीये, तर मी त्याला कॉस मध्ये कन्वर्ट करतोय. सो साइन स्क्वेअर y कॅन बी रिटन ॲज 1 मायनस कॉस स्क्वेअर y. सो कॉसचा तरी रेफरन्स आहे ना, सो कॉस y इज नथिंग बट x हियर. दॅट मीन्स dx बाय dy इट कॅन बी रिटन ॲज मायनस ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस, हे पहा कॉस y म्हणजे x आहे. ओके, सो 1 मायनस एक्स स्क्वेअर मी इथे असं मेन्शन करेन. तर फायनली आन्सर काय बनेल पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ y म्हणजे कॉस इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय बनला 1 डिवाइड बाय dx बाय dy. बट व्हॉट इज dx बाय dy, अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. काय पण मायनस आहे, सो मायनस वरती लिहितोय जस्ट. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स x इज मायनस 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर हा याचा फॉर्म्युला आहे कॉस इनवर्स एक्सच्या डेरिव्हेटिव्हचा. तर पहा आतापर्यंत आपण दोन फॉर्म्युलेज डिराइव्ह केलेले आहेत. फर्स्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सेकंड फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स. तर कॉस इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सेम फॉर्म्युला फक्त इथे मायनस साइन आहे. आता आपण डिराइव्ह करूया पहा टॅन इनवर्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स. टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण इथे डिराइव्ह करूया. ओके, काय करायचं आहे पहा आपल्याला एंडमध्ये हे सर्व फॉर्म्युलेज पार्ट करायचे आहेत. तर तुमचा फर्स्ट अप्रोच कसा असला पाहिजे, ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाइम व्हिडिओ पाहताय तर हे जे काही मी प्रूव्ह करतोय ओके ते सर्व तुम्हाला पण नोटबुकमध्ये ॲज इट इज नोट करून घ्यायचे. त्यानंतर काय कराल, हे जे काही 6 प्रूफ्स आहेत 1 2 3 त्यानंतर सेक कोसेक आणि कॉट. ओके, हे जे काही 6 प्रूफ आहेत ते तुम्ही न पाहता ते सर्व 6 प्रूफ्स ओके ॲज इट इज लिहिण्याचं तुम्ही ट्राय कराल. तर पहा आता टॅन इनवर्स एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया. वी नीड टू फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा.
तर मी काय करतोय पहा, मी एक फंक्शन डिफाईन करतो इथे y इज इक्वल टू से tan इनवर्स x. सो y इज इक्वल टू tan इनवर्स x असेल तर आपल्याला फाइंड करायचं आहे फायनली dy बाय dx. आपल्याला dy बाय dx फाइंड करायचं म्हणजे डेरिव्हेटिव्ह y म्हणजे काय tan इनवर्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x विथ रिस्पेक्ट टू x हे आपल्याला फाइंड करायचं. तोच रिझल्ट मी परत लिहितोय. dy बाय dx म्हणजेच काय, dy बाय dx म्हणजेच काय 1 बाय dx बाय dy. तर हा अप्रोच आपण इथे यूज करणार आहोत. ओके, तर फंक्शन जो आहे y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x. नाउ x कॅन बी रिटन एज tan इनवर्स ऑफ tan y. x कॅन बी रिटन एज tan ऑफ y. मी तर मेन्शन करतो डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू y. दोन्ही साइडला आपण डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू y. पहा बरं, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y इज dx by dy. ओके, दॅट इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan y. हे पहा, tan y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y सिंपल. सो dx by dy कॅन बी रिटन एज, आपल्याला माहिती tan y चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, sec स्क्वेअर y. जसं tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x तसं tan y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y हा sec स्क्वेअर y असणार. तर यानंतर dx by dy कॅन बी रिटन एज, पहा sec स्क्वेअर y ला, पहा आधी sec स्क्वेअर y चा किंवा sec y चा रेफरन्स कुठे मिळतो का तुम्हाला, नाही. tan y ला माहिती आहे आपल्याला x लिहू शकतो आपण. तर मी काम करतो sec स्क्वेअर y ला मी 1 प्लस tan स्क्वेअर y मेन्शन करतो. पहा ना, sec स्क्वेअर y ला 1 प्लस tan स्क्वेअर y लिहू शकतो आपण. दॅट मीन्स dx by dy कॅन बी रिटन एज 1 प्लस, पहा tan y काय आहे, tan y तर x आहे ना, म्हणजे tan स्क्वेअर y हा डेफिनेटली x स्क्वेअर असणार आहे इथे. सो dx by dy इज नथिंग बट 1 प्लस x स्क्वेअर हियर. तर हाच व्हॅल्यू जर का मी इथे रेफर करेल ॲज इट इज, तर फायनली मी काय रिप्रेझेंट करू शकतो पहा इथे, पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ y काय आहे tan इनवर्स x. ओके, म्हणजे tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह हा काय असला पाहिजे 1 डिवाइड बाय dx by dy. पण dx by dy तर 1 प्लस x स्क्वेअर आहे ना. So dx by dy is 1 plus x square. That means finally derivative of tan inverse x is 1 by 1 plus x square. तर हा फॉर्म्युला मी तर मेन्शन करतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x is 1 by 1 plus x square. हा फॉर्म्युला मी मेन्शन केला आहे. तर आता यानंतर पाहाल आपण tan इनवर्स नंतर आपण cot इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया. ओके, मी इथे मेन्शन करतो फंक्शन y इज इक्वल टू cot इनवर्स ऑफ x. मी इथे एक फंक्शन डिफाईन केला y इज इक्वल टू cot इनवर्स x आणि आपल्याला या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा म्हणजे आपल्याला dy बाय dx फाइंड करायचं. पण आपल्याला माहिती dy बाय dx म्हणजेच काय 1 बाय dx बाय dy. ओके, सो dy बाय dx म्हणजेच 1 डिवाइड बाय dx बाय dy. तर पहा dx बाय dy फाइंड करूया, इथे सबस्टिट्यूट करूया, आपल्याला ऑटोमॅटिकली dy बाय dx मिळेल. फंक्शन ॲज इट इज मेन्शन करतोय मी इथे परत. पहा y इज इक्वल टू cot inverse of x. y is equal to cot inverse of x. That means this x can be written as cot y. x च्या जागी मी cot y लिहू शकतो. ओके, यानंतर मी काय करणार आपण डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स. मी दोन्ही साइडला डेरिव्हेटिव्ह करणार. ओके, x चा डेरिव्हेटिव्ह काय रे, बट विथ रिस्पेक्ट टू काय, विथ रिस्पेक्ट टू y. सो x चा डेरिव्हेटिव्ह काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ x बट विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y इज नथिंग बट dx by dy. ओके, दॅट इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y करायचा, कोणाचा, cot y चा. तर पहा dx by dy कॅन बी रिटन ॲज cot y चा डेरिव्हेटिव्ह काय असतो पहा मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर y. cot y चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक स्क्वेअर y. पण इथे कोसेक रेफर कराल तर कोसेक तुम्हाला नाही मिळणार. तर मी काय करतो पहा dx by dy कॅन बी रिटन ॲज मायनस ऑफ कोसेक स्क्वेअरला मी 1 प्लस cot स्क्वेअर y लिहू शकतो. आपल्याला माहिती ना 1 प्लस cot स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर असतो. म्हणजेच काय रे, dx by dy can be written as minus of 1 plus what is cot y. Cot y is nothing but x ना. So cot y च्या जागी मी x स्क्वेअर टाकतोय, cot स्क्वेअर आहे ना, कारण की x स्क्वेअर मेन्शन करतोय मी तिथे जस्ट. तर पहा फायनली आन्सर आपल्याला आलेला आहे. मी काय रिप्रेझेंट करतोय पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ काय y काय आहे cot इनवर्स x. सो cot इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह कोण असला पाहिजे 1 बाय dx by dy असला पाहिजे. बट व्हॉट इज dx by dy 1 प्लस x स्क्वेअर ना, पण मायनस आहे ना. सो मायनस एस मी वरती लिहितोय. दॅट मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इनवर्स x इज मायनस 1 बाय 1 प्लस x स्क्वेअर. म्हणजे tan इनवर्स x सारखाच आहे, फक्त मायनस साइन आहे. तर मी ते क्लिअरली मेन्शन करतो पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इनवर्स x इज मायनस 1 बाय 1 प्लस x स्क्वेअर. सिंपल आहे.
फक्त मायनस साइन रेफर करायचं आपल्याला तिथे. लक्षात तर तुम्ही टॅन इनव्हर्स लक्षात ठेवा, कॉट इनव्हर्स ऑटोमॅटिकली येऊन जाईल. जसं साइन इनव्हर्स लक्षात ठेवाल, कॉस इनव्हर्स मध्ये फक्त मायनस साइन रिप्रेझेंट करायचं आपल्याला. इव्हन सेक आणि कोसेक मध्ये पण सेम आहे. ओके, तर आता पहा आपण याच्यानंतर आपण डेरिव्हेटिव्ह करूया सेक इनव्हर्स ऑफ एक्सचा. तर इथे फंक्शन मेन्शन करतोय पहा आम्ही y इज इक्वल टू सेक इनव्हर्स ऑफ एक्स. सेक इनव्हर्स एक्स आम्ही फंक्शन रिप्रेझेंट करतो इथं. आता यानंतर काय पहा, मला जर का dy बाय dx फाइंड करायचं असेल ना, मला जर का dy बाय dx फाइंड करायचं असेल तर मी काय करेन, 1 बाय dx बाय dy ही गोष्ट मी फाइंड करेन. ओके, तर हा जो फंक्शन आहे मी या फंक्शन मध्ये असं लिहू शकतो का पहा, एक्सला मी काय लिहू शकतो पहा, सेक वाय मेन्शन करू शकतो. एक्सच्या जागी मी सेक वाय असं मेन्शन करू शकतो. ओके, आता मी इथे मेन्शन करतोय डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स. पहा दोन्ही साइडला डेरिव्हेटिव्ह करतोय, बट दॅट इज विथ रिस्पेक्ट टू वाय. सो एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा dx बाय dy बनेल. ओके, दॅट इज इक्वल टू, पहा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय करायचा, पण कोणाचा, तर सेक वायचा. दॅट मीन्स dx बाय dy दॅट इज इक्वल टू सेक वायचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक वाय टॅन वाय. जसं सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स ना. सो सिमिलरली सेक वायचा डेरिव्हेटिव्ह हा सेक वाय टॅन वाय असा असला पाहिजे. तर पहा हे फॉर्म्युलेज तरी ऍटलीस्ट माहिती असलं पाहिजे ना तुम्हाला, की डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक वाय म्हणजे सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक एक्स टॅन एक्स. हे माहिती असेल तर मग हे पुढचं तुम्हाला इझी जाईल सर्व काही. इनकेस जर का हेच तुम्हाला थोडंसं माहिती नसेल ना, तर मी तुम्हाला सजेस्ट करतो आत्ता पण टाइम आहे. ओके, तुम्ही आधीचे सर्व फॉर्म्युलेज व्यवस्थित रिवाइज करा. जे काही तुम्ही लेक्चर पाहताय ना त्याचे तुम्हाला नोट्स बनवायला लागतील, आणि जेव्हा केव्हा मी फॉर्म्युलेज मेन्शन केलेले असतील तर ते बाय डिफॉल्ट तुम्ही हे समजून घ्या की तुम्हाला पण ते फॉर्म्युलेज मेन्शन करायचे आहेत, आणि तिथल्या तिथे ओके डायरेक्टली ते तुम्हाला पाठ करायचे आहेत. तर पहा आता dx बाय dy इज नथिंग बट सेक वाय टॅन वाय. ओके, ठीक आहे, तर मी आता इथे मेन्शन करतोय पहा dx बाय dy इज इक्वल टू सेक वायला मी काय लिहू शकतो, सेक वाय इज नथिंग बट एक्स. ठीक आहे, चलो एक्स लिहिला. टॅन वायला काय लिहू शकतो पहा, टॅन वायला काय लिहू शकतो आपण, टॅन वायचा रेफरन्स नाही इथे, पण टॅन स्क्वेअर वाय. ओके, टॅन स्क्वेअर वाय चा अंडर रूट म्हणजेच टॅन वाय ना. सो मी जस्ट तसं मेन्शन केलं इथे. यानंतर काय होईल पहा, dx बाय dy कॅन बी रिटन ॲज एक्स अंडर रूट ऑफ पारे टॅन स्क्वेअर वाय म्हणजे काय असतं माहिती का, सेक स्क्वेअर वाय मायनस 1 असतं. कारण की आपल्याला माहिती 1 प्लस टॅन स्क्वेअर वाय इज नथिंग बट सेक स्क्वेअर वाय. सो टॅन स्क्वेअर वायला मी सेक स्क्वेअर वाय मायनस 1, सेक स्क्वेअर वाय मायनस ऑफ 1 असं मी मेन्शन करू शकतो. दॅट मीन्स dx बाय dy कॅन बी रिटन ॲज एक्स अंडर रूट ऑफ व्हॉट इज सेक वाय इज एक्स. सो एक्स स्क्वेअर मायनस 1 असं लिहायला लागेल आपल्याला. तर फायनली हेच तर आपला आन्सर आहे. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय, बट वाय इज सेक इनवर्स एक्स ना. तर सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा काय असला पाहिजे, 1 बाय dx बाय dy. पण dx बाय dy तर काय आहे, एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे. दॅट मीन्स सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मिळाला रे, 1 बाय एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. मेन्शन करतो पहा मी इथे, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स एक्स काय असला पाहिजे, 1 बाय एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. हा सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असला पाहिजे. सो ऑटोमॅटिकली आपण कोसेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा मेन्शन करेल पहा, कोसेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मेन्शन करेल, मायनस 1 बाय एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. जस्ट मायनस साइन आपल्याला ऍड करायचं असतं. याचं पण डेरिव्हेशन पाहूया आपण. ओके, इन केस डेरिव्हेशन आठवत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण हे फॉर्म्युलेज आठवलेच पाहिजे. मी एक वेळेस रिवाइज करून देतो पहा. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, कॉस इनवर्स एक्सचा बस मायनस साइन ऍड करायचा, मायनस 1 बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. टॅन इनवर्स एक्सचा काय रे, 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. कॉट इनवर्स एक्सचा काय, बस मायनस साइन ऍड करायचा, म्हणजे मायनस 1 बाय अंडर रूट नाही, मायनस 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, तर 1 बाय एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. आणि कोसेक इनवर्सचा काय, बस मायनस ऍड करेल, मायनस 1 बाय एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 1. हा कोसेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह बनेल. तर आता कोसेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण मेन्शन करूया फायनली. ओके, आणि त्याच्यानंतर न्यूमेरिकल स्टार्ट करूया. ओके, तर पहा आता फायनली कोसेक इनवर्स एक्स y इज इक्वल टू कोसेक इनवर्स एक्स. कोसेक इनवर्स एक्स या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया.
म्हणजे मला फाइंड करायचं आहे ऍक्च्युली dy बाय dx. y म्हणजे कोसेक इनवर्स x ना, म्हणजे कोसेक इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे अँड दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय dx बाय dy. ओके, तर हा जो काही फंक्शन आहे ना कोसेक इनवर्स या साईडला येईल तर तो कोसेक y बनेल. म्हणजेच मी x ला कोसेक y असं मी मेन्शन करू शकतो. आता मी इथे मेन्शन करतो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y, जस्ट डेरिव्हेटिव्ह करूया आपण विथ रिस्पेक्ट टू y. तर पहा बरं, x चा डेरिव्हेटिव्ह काय बनेल रे, x चा डेरिव्हेटिव्ह बनेल dx बाय dy. ओके, कोसेक y चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक y इंटू कॉट y. कोसेक x चा डेरिव्हेटिव्ह असतो ना कोसेक x कॉट x मायनस कोसेक x कॉट x. सेम वे मध्ये कोसेक y चा डेरिव्हेटिव्ह ओके विथ रिस्पेक्ट टू y इज मायनस कोसेक y इंटू कॉट y. That means dx by dy it can be written as minus of cosec y काय, cosec y तर x आहे ना, ठीक आहे, चलो x लिहिलं. cot y माहिती नाही cot y काय, तर मी cot y ला काय करतो पहा अंडर रूट ऑफ cot स्क्वेअर y मेन्शन करतो. ओके, दॅट मीन्स dx by dy can be written as minus x अंडर रूट. हे पहा cot स्क्वेअर y can be written as cosec स्क्वेअर y minus 1, कारण की आपल्याला फॉर्म्युला आहे ती परत 1 plus cot स्क्वेअर y is nothing but cosec स्क्वेअर y. सो कॉट स्क्वेअर y ला मी कोसेक स्क्वेअर y मायनस 1 लिहू शकतो ना, कॉट स्क्वेअर y ला कोसेक स्क्वेअर y मायनस ऑफ 1 असं मेन्शन करू शकतो मी. दॅट मीन्स dx बाय dy काय बनतोय पहा, dx बाय dy काय बनतोय तर मायनस ऑफ x अंडर रूट ऑफ कोसेक y तर x आहे ना, म्हणजे x स्क्वेअर मायनस ऑफ 1 हा असा बनला. तर पहा फायनली डेरिव्हेटिव्ह ऑफ y कोण आहे, कोसेक इनवर्स x सॉरी. सो कोसेक इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह कोण आहे 1 बाय dx बाय dy ना, बरोबर, dx बाय dy मायनस x अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1. सो बनला ना कोसेक इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय x अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1. हा कोसेक इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह आहे. तर पहा हे फार जास्त इम्पॉर्टंट आहे, सर्व फॉर्म्युलेज माहिती असणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आधी बोललो होतो मी ऍक्च्युली की जर का नॉर्मली लेक्चर जर का घेतले असते आपण ऑफलाईन, ओके, जे की कोरोनामुळे पॉसिबल नाही आहे सध्या, तर त्या लेक्चरमध्ये प्रत्येक लेक्चरमध्ये मी स्टार्टिंगचे 5 to 6 मिनिट्स मी या फॉर्म्युलाजवरतीच इन्व्हेस्ट केलं असतं. म्हणजे दररोज लेक्चरमध्ये येऊन मी सर्व फॉर्म्युलेज मेन्शन केले असते आणि तुमच्याकडनं पाठ करून घेतलं असतं. पण जे की पॉसिबल नाही आहे मला सध्या, तर मी तुम्हाला प्लीज सजेस्ट करतो हे फॉर्म्युलेज मेन्शन कराल, भले हे तुम्हाला नसेल समजलं हे प्लीज स्किप करा पाहिजे तर. हे जरी समजलं असेल येत असेल खूप चांगली गोष्ट, लक्षात जर का हे पण ठेवाल तुम्ही खूप चांगली गोष्ट आहे. पण हे मॅन्डेटरी आहे, म्हणजे हे सर्व फॉर्म्युलेज मेन्शन करा आणि लवकरात लवकर हे पाठ करायचे, कारण की याच्यावरती बेस्ड जे काही न्यूमरिकल्स असतात ना, तर ते समजण्यासाठी ते सॉल्व्ह करण्यासाठी हेच तर गरजेचं आहे आपल्याला. आता आपण काय करूया पहा, आणखीन काही इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युलेज डिस्कस करूया. ओके, आणि त्यानंतर न्यूमरिकलचा प्रॅक्टिस सुरू करूया, कारण की न्यूमरिकलमध्ये हे फॉर्म्युलेज तर लागणारच आहेत. ओके, सो या फॉर्म्युलेज व्यतिरिक्त आणखीन काही थोडे 4-5 फॉर्म्युलेज लागणार आहेत, जसे की आपण डिस्कशन करूया. ओके, तर पाहिलं रे, आता चेन रूलचा मी यूज करतोय. या फंक्शन्सचा मला डिफरन्शिएशन करायचं आहे, म्हणजे साइन इनवर्स ऑफ आतमध्ये एक्स असण्याऐवजी कोणतं तरी दुसरा फंक्शन आहे, म्हणजे हा डमी एक्स आहे. म्हणजे तुम्हाला समजत असेल हा चेन रूलचा ऍप्लिकेशन आहे. ओके, तर पहा मी काय करतोय, साइन इनवर्स मी याला एक्सच समजणार, बरोबर, मी याला एक्स समजतोय. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स इज 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर. बरोबर, एक्स काय आहे, एफ ऑफ एक्स आहे, पण जिथे की हा डमी एक्स असल्यामुळे डमी एक्स होता ना तो, सो मला मल्टिप्लाय करायला लागेल बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ डमी एक्स. आणि आपल्याला माहिती एफ ऑफ एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह असतो त्याला आपण एफ डॅश ऑफ एक्स बोलत असतो. सो सिमिलरली पहा बरं, कॉस इनवर्स याला जर का मी एक्स बोललो तर कॉस इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय रे, -1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स चा स्क्वेअर करणार मी, पण हा एक्स नाहीच ना, डमी एक्स आहे ना, सो डमी एक्स असल्यामुळे मी याचा डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करणार. तर हा फॉर्म्युला बनेल याचा. तर हे पाठ नसतील तरी काही इश्यू नाही, हे तुम्हाला त्यावेळी डिराईव्ह करता आला पाहिजे. ऍक्च्युअली हा फॉर्म्युला आपल्याला कोणी विचारणार नाहीये, या फॉर्म्युलावरती बेस्ड हे सम्स असतील जे की आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील, पण अप्रोच असाच असणार आहे. तर मी जस्ट एक्सप्लेन करून सांगतोय पहा. टॅन इनवर्स ऑफ, जर का मी याला एक्स बोललो तर टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 बाय 1 प्लस एक्सचा स्क्वेअर इंटू करणार मी इंटू, तर एक्सचा मला डेरिव्हेटिव्ह करायला लागणार तिथे. सो एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स.
तर पहा आता कॉट इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो -1 बाय अंडर रूट नाहीये, कॉट इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह -1 बाय 1 प्लस एक्स चा स्क्वेअर. ओके, पण मी परत इंटू करणार, हा डमी एक्स आहे ना, सो डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करणार. सो एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोण असतो, एफ डॅश ऑफ एक्स, त्याने जस्ट मी मल्टिप्लाय करणार इथे. सेक इनवर्स एक्स आणि कोसेक इनवर्स एक्स पण सेम तसंच. पहा मी जर कायला एक्स ॲझ्युम केला, सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स अंडर रूट. ओके, एक्स म्हणजे कोण आहे इथे, डमी एक्स अंडर रूट म्हणजे एफ ऑफ एक्स अंडर रूट एक्सचा स्क्वेअर -1 पण इंटू करणार कारण की हा डमी एक्स आहे ना, सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ डमी एक्स. सो एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स, त्याच्याने मी मल्टिप्लाय करणार. आणि फायनली काय पहा आहे, कोसेक इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स. तर पहा त्याला जर का मी एक्स समजलं तर हे कोसेक इनवर्स एक्स सारखं होऊन जाईल. तर पहा कोसेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, -1 बाय एक्स ना, एक्स अंडर रूट काय एक्स स्क्वेअर -1 ना, म्हणजे एक्स स्क्वेअर -1 इंटू काय करणार, इंटू याचाच डेरिव्हेटिव्ह ना, कारण की हा डमी एक्स आहे ना आणि हा चेन रूल आहे. सो एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्हने आपल्याला तिथे मल्टिप्लाय करायला लागेल. तर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये चेन रूलचं ऍप्लिकेशन करून पण हे असे काही न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करू शकतो. आता ॲक्च्युअलमध्ये इनफॅक्ट तर हे न्यूमेरिकल्स तर नाही आहेत. ओके, पण जस्ट हा कॉन्सेप्ट मी तुम्हाला जस्ट मेन्शन केला की म्हणजे बऱ्याच वेळी असं होऊ शकतं पहा की क्वेश्चन कसा आहे, डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ लॉग एक्स. आता पहा बरं, साइन इनवर्सच्या आतमध्ये काय आलं आहे, फंक्शन आला आहे, म्हणजे साइन इनवर्सच्या आतमध्ये काय आलं आहे, एक फंक्शन आलं आहे. तर हेच रिलेशन आपल्याला यूज करायला लागेल ना. तर मी काय करणार पहा, साइन इनवर्स डायरेक्टली मी याला डमी एक्स कन्सिडर करतो. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर इंटू करायला लागणार आपल्याला या डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, 1 बाय एक्स. तर हा फॉर्म्युला बनून जाईल, त्याचा फॉर्म्युला बोलण्यापेक्षा हा आन्सर बनून जाईल. तर हे फॉर्म्युलेज आपल्याला लक्षात नाही ठेवायचे, हे प्रोसिजर लक्षात ठेवायचे आपल्याला. फॉर्म्युला आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहेत. ओके, हे प्रोसिजर आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ओके, तर इथे काही फॉर्म्युलेज मेन्शन केलेले आहेत रिलेटेड टू इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, म्हणजे साइन इनवर्स, कॉस इनवर्स, सेक इनवर्स, सर्व इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे फॉर्म्युलेज मेन्शन केलेले आहेत. एकदम सिंपल फॉर्म्युलेज आहेत, बरेचसे फॉर्म्युलेज ऑलरेडी आपल्याला माहिती असतील. सर्व फॉर्म्युलेज तुम्हाला लिहून काढायचे आहेत नोटबुकमध्ये आणि हे लक्षात ठेवायचे आहेत. ओके, तर स्टार्टिंग करतोय पहा, साइन इनवर्स ऑफ साइन थिटा हा थिटा असतो. जस्ट तुम्ही असं समजा की साइन इनवर्स ऑफ साइन थिटा, ओके, साइन इनवर्स साइन कॅन्सल, जस्ट थिटा हा आपला आन्सर असतो. जस्ट मी एक व्हॅल्यू ॲझ्युम करून प्रूव्ह करून दाखवतोय पहा. जर का मी थिटाच्या जागी ओके, जर का मी फॉर एक्झाम्पल 30 डिग्री मेन्शन करतो, याचा अर्थ मी काय करतोय पहा, साइन इनवर्स ऑफ साइन 30 ना. ओके, म्हणजे साइन इनवर्स ऑफ साइन 30 किती असतो रे, हाफ. मला तुम्ही विचार करा बरं, साइन इनवर्स हाफ किती असतो, 30 असतो ना, म्हणजे साइन इनवर्स हाफ किती असतो. ओके, साइन इनवर्स हाफ हा एक्झॅक्टली 30 डिग्री असतो. म्हणजे हाच अँगल परत रिपीट आन्सरमध्ये येतोय. म्हणजे आपल्याला काय करायचं, हाच अँगल परत आन्सरमध्ये आला पाहिजे. म्हणजे डायरेक्टली कॅन्सल करा, आन्सर शुड बी थिटा हिअर. सो सेम वे मध्ये कॉस इनवर्स ऑफ कॉस हा पण थिटा असला पाहिजे, टॅन इनवर्स ऑफ टॅन हा पण थिटा असला पाहिजे, कॉट इनवर्स ऑफ कॉट हा पण थिटा असला पाहिजे, सेक इनवर्स सेक इज अगेन थिटा, अँड फायनली कोसेक इनवर्स ऑफ कोसेक हा पण परत थिटा असला पाहिजे. इव्हन याचं उलट जरी केलं तरी तो पण ऍप्लिकेबल आहे. म्हणजे काय रे, की कोसेक ऑफ कोसेक इनवर्स, म्हणजे जर का असं असलं असतं पहा, फॉर एक्झाम्पल साइन करतो मी, साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स, पहा साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स, स्टील हे पण असं कॅन्सल होऊन आन्सर शुड बी एक्स. मी इथे साइन इनवर्स ऑफ साइन केलं बरं. हे उलट जरी असलं असतं ना, मी साइन ऑफ साइन इनवर्स एक्स जरी असलं असतं ना, तरी तो आन्सर एक्सच आला असता आपला. तर हे 6 फॉर्म्युले झाले. यानंतर पाहिलं साइन इनवर्स एक्स म्हणजेच कोसेक इनवर्स 1 बाय एक्स. साइन इनवर्स एक्स म्हणजेच कोसेक इनवर्स 1 डिवाइड बाय एक्स. हे प्रूव्ह करून दाखवतो पहा मी इथे. मी पहा साइन इनवर्स ऑफ एक्सला मी वाय असं ॲझ्युम करतो. साइन इनवर्स ऑफ एक्सला मी वाय असं ॲझ्युम करतोय. ठीक आहे, तर मी एक्सला काय ॲझ्युम करेन, साइन वाय. साइन इनवर्स एक्स जर का वाय असेल तर साइन तिकडे गेल्यानंतर ओके एक्स कॅन बी रिटन ॲज साइन वाय. ठीक आहे, चलो. सो 1 बाय एक्सला मी काय लिहीन, 1 बाय साइन वाय. ओके, म्हणजेच 1 बाय एक्सला मी काय लिहीन, 1 बाय साइन इज नथिंग बट कोसेक ना. सो 1 बाय एक्स कॅन बी रिटन ॲज कोसेक वाय ना.
दॅट मीन्स व्हॉट इज वाय, वाय काय बनतोय रे, वाय कोसेक इनवर्स ऑफ 1/x बनेल ना. वाय म्हणजे कोसेक, पहा ना, वाय म्हणजे कोसेक, इकडे गेल्यानंतर कोसेक इनवर्स ऑफ 1/x बनेल ना. पण वाय ऍक्च्युअल मध्ये काय होता पहा बरं, वाय हा साइन इनवर्स 1/x होता. पहा बरं आता साइन इनवर्स एक्स ला मी वाय अज्युम केलेला आहे, साइन इनवर्स एक्स ला मी वाय अज्युम केला. ओके, दॅट मीन्स एक्स कॅन बी रिटन एज साइन वाय, एक्स कॅन बी रिटन एज साइन ऑफ वाय. ठीक आहे, चलो. सो 1/x कॅन बी रिटन एज 1/sin वाय. ठीक आहे, 1/x कॅन बी रिटन एज 1/sin इज कोसेक ना. दॅट मीन्स वाय कॅन बी रिटन एज कोसेक, या साईडला जाऊन कोसेक इनवर्स 1/x होईल ना. सो वाय कॅन बी रिटन एज कोसेक इनवर्स 1/x. तर पहा, या ही वायची व्हॅल्यू आणि ही वायची व्हॅल्यू तुम्ही कम्पेअर करा. एक्झॅक्टली सेमच असायला हवी, कारण की इथे पण राईट हँड साईडला वाय आणि इथे पण वाय आहे. दॅट मीन्स साइन इनवर्स एक्स इज नथिंग बट कोसेक इनवर्स ऑफ 1/x. पहा ना, साइन आणि कोसेक रेसिप्रोकल असतात ना. सो इथे पण तुम्ही आतमध्ये रेसिप्रोकल करून द्याल. साइन इनवर्स एक्स इज कोसेक इनवर्स 1/x. ओके, सेम कॉस आणि सेक इनवर्स असतात, रेसिप्रोकल असतात एकमेकांचे. ओके, दॅट मीन्स कॉस इनवर्स एक्स इज सेक इनवर्स ऑफ 1/x. टॅन आणि कॉट रेसिप्रोकल असतात. दॅट मीन्स टॅन इनवर्स एक्स इज कॉट इनवर्स ऑफ 1/x असं आपण मेन्शन करू शकतो. इव्हन कोसेक आणि साइन परत रेसिप्रोकल, सेमच फॉर्म्युला ऑलमोस्ट. सो कोसेक इनवर्स एक्स ला मी साइन इनवर्स ऑफ 1/x मेन्शन करू शकतो. सेक कॉस रेसिप्रोकल असतात. दॅट मीन्स सेक इनवर्स एक्स ला मी कॉस इनवर्स 1/x मेन्शन करतोय आणि कॉट इनवर्स एक्स ला मी टॅन इनवर्स ऑफ एक्सचा रेसिप्रोकल करायचा आतमध्ये 1/x असं मी मेन्शन करू शकतो. आता यानंतर पाल 13 नंबरचा फॉर्म्युला पहा, साइन इनवर्स ऑफ कॉस थिटा. साइन इनवर्स ऑफ काय आहे, कॉस थिटा. तर साइन इनवर्स आणि कॉस कॅन्सल नाही होणार ना. साइन इनवर्स साइन कॅन्सल होतो. ओके, पण साइन इनवर्स आतमध्ये आलेला आहे कॉस. तर मी कॉस थिटाला मी साइन 90 मायनस थिटा लिहू शकतो ना. कॉस थिटा कॅन बी रिटन एज साइन 90 मायनस थिटा. साइन 90 मायनस थिटा म्हणजेच कॉस थिटा. आता पहा, साइन जर का तुम्ही कॅन्सल केलं, सॉरी, साइन इनवर्स आणि साइन जर का कॅन्सल केलं तर आन्सर काय बनला पाहिजे, π/2 मायनस थिटा असा बनला पाहिजे. कॉस इनवर्स ऑफ साइन जर का असेल, पहा, कॉस इनवर्स ऑफ साइन जर का असेल, मग मी साइनला काय करणार, कॉस π/2 मायनस थिटा लिहिणार ना. कारण की आपल्याला माहिती कॉस π/2 मायनस थिटा इज नथिंग बट साइन थिटा. सो कॉस इनवर्स कॉस कॅन्सल. सो आन्सर काय बनला पाहिजे रे, π/2 मायनस थिटा बनला पाहिजे. परत पहा, टॅन इनवर्स ऑफ कॉट आहे, टॅन इनवर्स ऑफ कॉट आहे, टॅन इनवर्स ऑफ कॉट काय आहे, कॉट इज नथिंग बट टॅन 90 मायनस थिटा. परत कॅन्सल, π/2 मायनस थिटा बनणार. परत सेक इनवर्स ऑफ कोसेक कॅन बी रिटन एज सेक 90 मायनस थिटा. सो अगेन कॅन्सल. सो π/2 मायनस थिटा बनला. कोसेक इनवर्स सेक थिटा, कोसेक इनवर्स सेक थिटा कॅन बी रिटन एज कोसेक 90 मायनस थिटा. सो कोसेक इनवर्स आणि कोसेक कॅन्सल. सो 90 मायनस थिटा म्हणजे π/2 मायनस थिटा बनणार. कॉट इनवर्स आणि टॅन कॅन्सल नाही होणार. देन टॅन कॅन बी रिटन एज कॉट 90 मायनस थिटा. सो आता कॅन्सल. सो आन्सर शुड बी π/2 मायनस ऑफ थिटा. ओके, तर आता पहा 19, 20 आणि 21 हे 3 फॉर्म्युलेस पहा. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स हा असला पाहिजे π/2. टॅन इनवर्स आणि कॉट इनवर्सचा ऍडिशन π/2 बनतो. परत सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्सचा पण ऍडिशन π/2 बनतो. हे मी तुला व्हेरीफाय करून दाखवतो. एक एक्सच्या जागी एक रॅन्डम व्हॅल्यू मी अज्युम करतो. पहा इथं काय करतो, पहा, मला फाइंड करायचं आहे साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स याचा व्हॅल्यू मला फाइंड करायचा. एक्सच्या जागी एक रॅन्डम व्हॅल्यू अज्युम करून पाहूया. मी काय करतोय, पहा, एक दोन व्हॅल्यूसाठी मी फक्त व्हेरीफाय करतोय. याचं ऍक्च्युअल डेरिव्हेशन ओके क्वेश्चन नंबर 5 मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. एक्सरसाइज नंबर 1.2 क्वेश्चन नंबर 5 मध्ये याचं ऍक्च्युअल डेरिव्हेशन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सध्यासाठी मी जस्ट व्हेरीफाय करतोय. आता मी एक्सच्या जागी जर का हाफ ठेवला म्हणजे साइन इनवर्स ऑफ हाफ प्लस कॉस इनवर्स ऑफ हाफ जर का मी असं मेन्शन करेन तर पहा बरं, साइन इनवर्स हाफ किती असतो, 30 डिग्री असतो ना. कारण की साइन 30 हाफ असतो ना, म्हणजे साइन इनवर्स हाफ हा 30 डिग्री असतो. कॉस इनवर्स हाफ किती असतो, 60 डिग्री. 30 प्लस 60 हा 90 डिग्री बनेल. 90 डिग्री इज नथिंग बट π/2 ना. सो π/2 येईल. तुम्ही हाफ सोडून दुसरं काही पण ठेवाल. ओके, ऍडिशन करा दोघांचा, आन्सर π/2 मिळून जाईल आपल्याला. सो साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज π/2. इव्हन टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज π/2 अगेन. अँड सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इज अगेन π/2. एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 5 पाहाल. युझिंग डेरिव्हेटिव्हज प्रूव्ह दॅट. हे पहा, हे फॉर्म्युला आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स π/2 असतं. सेक इनवर्स प्लस कोसेक इनवर्स π/2 असतं. आणि फर्स्ट फॉर्म्युला काय होता पहा की साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स हा पण π/2 असतो.
तर या दोन फॉर्म्युलाचा आपल्याला प्रूफ डिस्कस करायचा आहे आणि याचा प्रूफ तुम्ही सॉल्ट सम्स मधून प्लीज रेफर करा. सेमच आहे, सेम अप्रोच आहे. ओके, तर पहा आता मी काय करतोय पहा. tan इनवर्स ऑफ x प्लस कॉट इनवर्स ऑफ x मी याचा डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह करतोय. मी यांचा डेरिव्हेटिव्ह करणार आहे. तर पहा tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे परत. कॉट इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो प्लस लिहितो इथे. कॉट इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. हा कॉट इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह असतो. आता पहा बरं, हे जर का तुम्ही ऍड कराल तर एक मायनस एक प्लस आहे, एक्झॅक्टली इक्वल आहे. हे कॅन्सल होऊन शेवटी आन्सर 0 बनणार आहे. याचा अर्थ काय, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x. जर का tan इनवर्स प्लस कॉट इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 0 असेल, तुम्ही थोडंसं आठवा की कोणाचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे. याचा अर्थ असा आहे दॅट व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स ऑफ x प्लस कॉट इनवर्स ऑफ x इट शुड बी इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे याचा व्हॅल्यू कॉन्स्टंट असला पाहिजे, कारण की आपल्याला माहिती डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट दॅट इज इक्वल टू 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो आणि आता डेरिव्हेटिव्ह 0 झाला आहे याचाच अर्थ हा कॉन्स्टंट असला पाहिजे. आता पहा रे, जर का ही व्हॅल्यू जर का कॉन्स्टंट असेल, आता हा कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड करायची ना आपल्याला. व्हॅल्यू इज कॉन्स्टंट, दॅट मीन्स दिस व्हॅल्यू इट डज नॉट डिपेंड ऑन व्हॅल्यू ऑफ x. इट्स व्हॅल्यू इज कॉन्स्टंट, दॅट मीन्स इट्स व्हॅल्यू डज नॉट डिपेंड ऑन व्हॅल्यू ऑफ x. म्हणजे x च्या व्हॅल्यूवरती डिपेंड नाही करत. म्हणजे x च्या जागी तुम्ही काही पण जरी ठेवाल ना तरी काहीतरी फिक्स व्हॅल्यू येणार आहे. आणि ती फिक्स व्हॅल्यू जर का तुम्हाला फाइंड करायची असेल तर तुम्ही x च्या जागी काहीतरी एक रॅन्डम व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून पहा. सो फॉर एक्झाम्पल इफ आय सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 1, मी x च्या जागी 1 सबस्टिट्यूट करून ट्राय करतोय. तर tan इनवर्स 1 ओके प्लस कॉट इनवर्स 1 दॅट इज इक्वल टू c. tan इनवर्स 1 किती असतं रे, 45 डिग्री असतो. कॉट इनवर्स 1 किती असतो, तो परत 45 असतो. सो 45 प्लस 45 इट बिकम्स 90. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ c इज 90 डिग्री. पण व्हॅल्यू ऑफ c रेडियन मध्ये बोलायचं झालं तर π/2 बोलायला लागेल आपल्याला. म्हणजे c चा व्हॅल्यू π/2 आहे ना. c चा व्हॅल्यू काय आहे π/2. तर हे प्रूव्ह केलं ना आपण. tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x, c व्हॅल्यू π/2 फाइंड केलं. सो जस्ट मेन्शन करा π/2. सो tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x इट शुड बी इक्वल टू π/2 हियर. ओके, तो क्वेश्चन नंबर 2 पहा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण सेम अप्रोचने आपण हे प्रूव्ह करेन. तर सेक इनवर्स x प्लस कोसेक इनवर्स x हे π/2 आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पण मी काय करतोय, सर्वात आधी मी डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. सेक इनवर्स x प्लस कोसेक इनवर्स x या दोघांच्या ऍडिशनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स x इज 1/x अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1. ओके, प्लस कोसेक इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, -1/x अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1. एक्झॅक्टली सेम आहे आणि हा निगेटिव्ह आहे. सो हे कॅन्सल होईल आणि आन्सर बनेल 0. तर मग मी काय मेन्शन करणार पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स x प्लस कोसेक इनवर्स x हा जर का 0 असेल, पण आपल्याला माहिती कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. ओके, मग या इन्फॉर्मेशन नुसार हा जो काही आहे हा कॉन्स्टंट असला पाहिजे. दॅट मीन्स सेक इनवर्स x प्लस कोसेक इनवर्स x इट शुड बी इक्वल टू कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असली पाहिजे आणि तोच कॉन्स्टंट π/2 आहे असं जर का आपण प्रूव्ह केलं ना, तर सेक इनवर्स x प्लस कोसेक इनवर्स x इज π/2 आहे असं आपण प्रूव्ह करू शकतो. आता याची व्हॅल्यू जर का कॉन्स्टंट असेल ना, दॅट मीन्स इट्स व्हॅल्यू इट डज नॉट डिपेंड ऑन व्हॅल्यू ऑफ x. म्हणजे x च्या व्हॅल्यूवरती डिपेंड करणारच नाहीये, बिकॉज इट्स व्हॅल्यू इज कॉन्स्टंट. सो काही पण टाकाल, x च्या जागी काही पण सबस्टिट्यूट करा. ओके, इट्स व्हॅल्यू इज कॉन्स्टंट, काहीतरी फिक्स आहे व्हॅल्यू. मग ती फिक्स व्हॅल्यू जर का तुम्हाला फाइंड करायची असेल तर x च्या जागी एक रॅन्डम काहीतरी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून पाहाल. तर मी काय करतोय पहा, I will put x is equal to say 2. x च्या जागी मी 2 सबस्टिट्यूट करून पाहतोय. तर सेक इनवर्स ऑफ 2 प्लस कोसेक इनवर्स ऑफ 2 बरोबर हे असं बनेल ना. हे दॅट इज इक्वल टू सी हियर. सेक इनवर्स 2 पहा बरं किती असतं. सेक इनवर्स 2 किती असतं, तर 60 डिग्री असतं.
cos 60 हा असतो 1/2, दॅट मीन्स sec 60 असतो 2. दोघांचा रेसिप्रोकल केला नाही का आपण, cosचा रेसिप्रोकल sec आणि 1/2 चा रेसिप्रोकल 2, मीन्स sec इनवर्स 2 हा 60 बनेल, हा 60 बनेल डिग्री मध्ये. ओके, cosec इनवर्स 2 हा 30 डिग्री बनेल, म्हणजे c चा व्हॅल्यू काय बनणार आहे परत 90 डिग्री. पण रेडियन मध्ये लिहायचं झालं तर c इज इक्वल टू π/2 हिअर. ओके, सो c च्या जागी तुम्ही इथे बस π/2 मेन्शन कराल. सो sec इनवर्स x प्लस cosec इनवर्स x इज नथिंग बट π/2. हे प्रूव्ह केलं आपण. तर एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 6 आपण आता अटेम्प्ट करतोय. तर क्वेश्चन नंबर 6 साठी हे सर्व आपल्याला फॉर्म्युलेज माहिती असायला हवे, प्लस कंपोजिट फंक्शनचा आपल्याला इथे रेफरन्स घ्यायचा आहे. तर फॉर्म्युलेज मेन्शन करतो पहा आम्ही, साइन इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह इज 1/√1 - x². कॉस इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह काय करतोय आपण, जस्ट इथे मायनस साइन ऍड करतोय. इथे याच फॉर्म्युलामध्ये फक्त मायनस साइन आपल्याला ऍड करायचा आहे. tan इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह इज 1/1 + x². कॉट इनवर्सच्या केसमध्ये जस्ट मायनस साइन ऍड करा, याच फॉर्म्युलामध्ये मायनस साइन आपल्याला ऍड करायचा आहे. ओके, सेक इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह इज 1/x √(x² - 1) आणि कोसेक इनवर्स एक्स काय असणार आहे पहा, -1/x √(x² - 1). ओके, तर क्वेश्चन नंबर 1 पाहाल, y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ, जर का मी याला x कन्सिडर केलं, डमी x, तर पहा tan इनवर्स x चा फॉर्मॅट बनला ना, म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह असणार dy/dx. ओके, पहा tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह सांगाल, tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 + x चा स्क्वेअर. ओके, पण मल्टिप्लाय करायला लागणार ना अशा केसमध्ये, कारण की हा डमी x आहे. ओके, सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी x. डमी x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करणार, दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ dy/dx व्हॅल्यू काय बनेल पहा, 1/1 + log x होल स्क्वेअर इंटू log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. तर हा आपला आन्सर बनणार. इथे हा 2 इथे नाही येणार, बरं हे क्लिअर करून घ्याल. log x² मध्ये हा 2 इथे येत असतो, म्हणजे हा 2 × log x असा बनत असतो. पण log x² आणि log x होल स्क्वेअर याच्यामध्ये फरक आहे. x चा पॉवर 2 आहे आणि इथे log x चा व्हॅल्यू जो काही आहे त्याचा पॉवर 2 आहे इथे, तर हा 2 बेसिकली इथे नाही येत. ओके, तर हे प्लीज लक्षात असू द्या तुम्ही. क्वेश्चन नंबर 2 पाहाल, क्वेश्चन नंबर 2, y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ, याला जर का मी x बोलेन, कोसेक इनवर्स x ना, तर कोसेक इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला. सो y इज इक्वल टू कोसेक इनवर्स x. ओके, सो y डेरिव्हेटिव्ह इज dy/dx. ओके, जर का मी याला x बोलणार, कोसेक इनवर्स x डेरिव्हेटिव्ह इज -1/x. ओके, √(x चा स्क्वेअर -1). बरोबर, हा कोसेक इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह आपण केलेला आहे, पण मल्टिप्लाय करायला लागेल कारण की हा डमी x आहे. ओके, सो इन दॅट केस जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी x. डमी x च्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला तिथे मल्टिप्लाय करायला लागणार. तर काय बनेल पहा, dy/dx दॅट इज इक्वल टू, हे पहा e⁻x ज्यावेळेस वरती जाईल आहे तर तो e⁻x बनेल. e⁻x ज्यावेळेस वरती जाईल तर त्यावेळेस तो e⁻x बनेल. डिवाइड बाय मध्ये काय राहतं पहा, e⁻x रेज टू पॉवर 2 आहे हा, म्हणजे e⁻2x बनेल. e⁻x इंटू 2 कराल ना, इथे मल्टिप्लाय होत असतं, सो -2x बनेल अँड -1 ॲज इट इज जस्ट मल्टिप्लाय बाय. पारे याला जर मी x अज्युम करेन, सांगा e⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x तर असतो, पण हा x नाहीये ना, हा -x ना, म्हणजे हा डमी x ना, सो जस्ट मल्टिप्लाय बाय डमी x डेरिव्हेटिव्ह. मग -x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, जस्ट मल्टिप्लाय बाय -1. पहा -1 ॲज इट इज, x डेरिव्हेटिव्ह इज 1, सो जस्ट मल्टिप्लाय बाय -1 ना, सो मायनस काय बनेल, शेवटी प्लस बनेल. ओके, तर मी काय मेन्शन करणार पहा, इथे मायनस प्लस बनतोय, सो हा आपला आन्सर असेल. पण आता याच्यात पण पहा तुम्ही, मी म्हटलं थोडंसं करेक्ट करतो मी. e⁻x ला वरती घेतल्यानंतर e⁻x बनला होता ना, तर मी एक काम करतो, त्याला e⁻x ला इथेच ठेवतो, म्हणजे हा e⁻x आणि e⁻x असे कॅन्सलच होऊन जाईल. तर हा आपला आन्सर असेल. ओके, आता या आन्सरला थोडंसं मॉडिफाईड फॉर्मॅटमध्ये, म्हणजे या आन्सरला थोडं चेंज करून पण आपण लिहू शकतो. कसं लिहू शकतोय पहा, मी काय मेन्शन करेन पहा, dy/dx इज इक्वल टू 1 डिवाइड बाय हे पहा e⁻2x आहे बरं, तो e⁻2x याचा अर्थ काय, 1/e⁻x चा स्क्वेअर. नीट पहा, e⁻2x हे पहा
ई रेस टू मायनस 2x म्हणजे 1 डिवाइड बाय ई रेस टू 2x असणार, 1 डिवाइड बाय ई रेस टू 2x असणार. ओके, मान्य. त्यानंतर हा मायनस वन तर आहेच आहे. आता ई रेस टू 2x ला मी असं लिहू शकतो ना रे, ई रेस टू एक्स चा स्क्वेअर असं मी मेन्शन करू शकतो. ई रेस टू एक्स चा स्क्वेअर आपण असं मेन्शन करू शकतो याला, कारण की असंही मल्टिप्लिकेशन होऊन ई रेस टू 2x बनणार आहे. दॅट मीन्स dy बाय dx काय बनेल पहा, dy बाय dx काय बनेल माहिती का, 1 डिवाइड बाय अंडर रूट मध्ये पहा हा ई रेस टू एक्स चा स्क्वेअर इथे येऊन मल्टिप्लाय म्हणजे 1 मायनस ई रेस टू एक्स चा स्क्वेअर डिवाइड बाय काय आहे रे, हे ई रेस टू एक्स चा स्क्वेअर आहे पण ते अंडर रूट मध्ये बरं, मग स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल होईल ना, म्हणजे डिवाइड बाय ई रेस टू एक्स आहे जो की परत वरती जाईल न्यूमरेटर मध्ये. म्हणजे हा आन्सर काय बनेल पहा, ई रेस टू एक्स बाय हे पहा ई रेस टू एक्स चा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल, सो ई रेस टू एक्स वरती गेल्यानंतर ई रेस टू एक्स आणि डिनॉमिनेटर मध्ये अंडर रूट ऑफ 1 मायनस ई रेस टू एक्स होल स्क्वेअर. या पण फॉर्मॅटमध्ये आपण हा आन्सर मेन्शन करू शकतो. ओके, आता डिपेंड करेल ऑप्शन मध्ये, एमसीक्यूज मध्ये ऑप्शन मध्ये कोणता फॉर्मॅट एक्झॅक्टली दिला गेलेला आहे याच्यावरती डिपेंड करेल की आपण हा सम कुठेपर्यंत सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर ते 2 सम रब करतोय पहा, त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 अटेम्प्ट करूया. तर पहा क्वेश्चन नंबर 3 मध्ये आधी फॉर्मॅट डिटेक्ट कराल. ओके, आधी आपण फॉर्मॅट डिटेक्ट करूया की हा कॉट इनवर्स ऑफ कॉट इनवर्स, त्याला जर का मी एक्स बोलेन तर हा कॉट इनवर्स एक्स आहे ना. चलो वायचा डेरिव्हेटिव्ह असतो dy बाय dx. ओके, दॅट इज इक्वल टू पारे कॉट इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह, कॉट इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, -1 बाय 1 प्लस एक्सचा स्क्वेअर -1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर असतो नाही का. इंटू करणार परत मी कारण की हा डमी एक्स आहे ना, सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी एक्स. सो dy बाय dx काय बनणार रे, dy बाय dx काय बनणार, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असतो, हे मायनस आहे ना तुझी, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असतो 3x स्क्वेअर डिवाइड बाय दिस इज 1 प्लस एक्स क्यूब रेस टू 2 हे एक्स रेस टू 6 असणार, हे जस्ट मल्टिप्लिकेशन होत असतं ना. ओके, तर आपला आन्सर हा आहे -3x स्क्वेअर बाय 1 प्लस एक्स रेस टू पॉवर 6. सबटाइप नंबर 4 मध्ये पाहाल कॉट इनवर्स ऑफ, याला जर का मी एक्स बोलेन, कॉट इनवर्स ऑफ याला जर का आपण एक्स बोलणार. ओके, तर कॉट इनवर्स एक्सचा फॉर्मॅट होईल पण हा डमी एक्स आहे इतकंच लक्षात ठेवाल फक्त सध्या. तर वायचा डेरिव्हेटिव्ह तर असतो dy बाय dx. ओके, दॅट इज इक्वल टू पारे कॉट इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, -1 बाय 1 प्लस एक्सचा स्क्वेअर पण मल्टिप्लाय करणार कारण की हा डमी एक्स आहे, सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी एक्स. तर काय बनणार माहिती का, हा dy बाय dx दॅट इज इक्वल टू -1 वरती -1 आहे. ओके, डिवाइड बाय 1 प्लस हे बघा 4 रेस टू एक्स रेस टू 2, याला तुम्ही काय करू शकता 4 रेस टू 2x पण लिहू शकता. ओके, किंवा हे स्विच जरी केलं समजा मी म्हणजे 4 रेस टू 2 रेस टू x असं पण लिहू शकतो याला. पहा ना तुम्ही 4 रेस टू असं हे मल्टिप्लाय होऊन 2x बनणार आहे ना, सो असं हे मल्टिप्लाय होऊन 2x बनणार आहे ना, सो मी याला इथे स्विच करून पण असं पण लिहू शकतो. इंटू 4 रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 4 रेस टू एक्स इंटू लॉग 4. कोणतं फॉर्मॅट यूज केलं पहा, a रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह a रेस टू एक्स इंटू लॉग a. सो सेम फॉर्मॅट यूज केला 4 रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह 4 रेस टू एक्स इंटू लॉग 4. तर हा आपला आन्सर असेल. आता याला फायनली मी कसं लिहू शकतो पहा, dy बाय dx कॅन बी रिटन ॲज मायनस ऑफ 4 रेस टू एक्स इंटू लॉग 4 जस्ट डिवाइड बाय पहा 4 स्क्वेअर हा 16 असतो म्हणजे 1 प्लस 16 रेस टू एक्स. या फॉर्मॅटमध्ये पण आन्सर हे आपण लिहू शकतो. ओके, सबटाइप नंबर 5 पाहाल डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx. जस्ट डिफरन्शिएट बोथ दिस साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. सो y डेरिव्हेटिव्ह कॅन बी रिटन ॲज dy बाय dx दॅट इज इक्वल टू पहा काय टॅन इनवर्स, जर का याला आपण x ॲज्युम केला ना तर हा टॅन इनवर्स एक्सचा फॉर्मॅट बनतो आणि आपल्याला माहिती टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 बाय 1 प्लस एक्सचा स्क्वेअर इंटू हा डमी एक्स असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह करायला लागणार आपल्याला त्या डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायला लागणार. सो dy बाय dx कॅन बी रिटन ॲज 1 बाय 1 प्लस हे पहा रूटचा स्क्वेअर म्हणजे एक्सच बनणार, रूट एक्सचा स्क्वेअर म्हणजे एक्सच बनणार. ओके, जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज नथिंग बट 1 बाय 2 रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा 1 डिवाइड बाय 2 रूट एक्स असं बनणार. तर हा आपला आन्सर असेल. आता यानंतर पहा सबटाइप नंबर 6 मध्ये साइन इनवर्स y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ ओके अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 हा फॉर्मॅट आहे. याला आपल्याला डमी एक्स कन्सिडर करायला लागणार इथे, जिथे की डमी एक्स थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पहा. हा डमी एक्स आहे, सो साइन इनवर्स एक्स हा आपला फॉर्मॅट बनेल आणि साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस
एक्स स्क्वेअर जसं की आपण यूज करूया. तर पहा dy बाय dx ओके दॅट इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ हा डमी एक्स आहे. ओके सो साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स चा स्क्वेअर. ओके आणि जिथे की एक्स काय आहे पहा 1 प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 हा अंडर रूट मध्ये आणि याचा स्क्वेअर इनटू हा ऍक्च्युअल मध्ये एक्स नाही तो डमी एक्स हा. सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी एक्स. सो 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 याच्या डेरिव्हेटिव्हनी जस्ट मल्टिप्लाय करून घ्यायचा. ओके तर आता काय बनेल पहा dy बाय dx इट कॅन बी रिटन ॲज 1 बाय अंडर रूट ऑफ 1 माय हे पहा रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल आणि इथे काय राहील पहा 1 प्लस एक्स स्क्वेअर जस्ट डिवाइड बाय 2 हिअर. तर 2 जाईल इथे. ओके 2 इथे मेन्शन करतो मी आणि होल डिवाइड बाय 2 मेन्शन करायला लागेल आता आपल्याला. आता 2 मायनस ऑफ 1 हा 1 बनेल म्हणजे पहा अदरवाइज नेक्स्ट स्टेपमध्ये करूया आपण हा मॉडिफिकेशन. हे पहा हे 2 हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटला मी बाहेर करेन आता म्हणजे मी मेन्शन करतोय 1 बाय रूट 2. पहा हे 2 हा अंडर रूट मध्येच आहे पण मी जस्ट सेपरेट केला 1 बाय रूट 2 ला सेपरेट केला. ओके आता मी काय करणार पहा जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर याच्या अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअरच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला तिथे मल्टिप्लाय करायचं आहे आणखीन. ओके तर आता काय होईल पहा dy बाय dx इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2 मायनस 1 इज 1 माइनस ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे चलो माइनस ऑफ एक्स स्क्वेअर डिवाइड बाय हे 2 आहे ना रूट 2 आहे ना. ओके सो रूट 2 ॲज इट इज. ओके इनटू हे पहा 1 बाय रूट 2. ओके इनटू पारे अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर एक्स समजा त्याला डमी एक्स. अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 बाय 2 रूट एक्स अँड देन मल्टिप्लाय बाय डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. तर हा आपला आन्सर असणार आहे. तर आन्सरमध्ये थोडेसे मॉडिफिकेशन करा पहा रूट टू कॅन्सल. ओके इथे 2 पण कॅन्सल होऊन जाईल म्हणजे फायनली आपला आन्सर काय बनेल पहा आपला आन्सर काय बनणार पहा आता इथे dy बाय dx इज ॲक्च्युअली 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके इंटू अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके इंटू न्यूमरेटर मध्ये आपल्याला मेन्शन करायला लागेल एक्स. तर हा आपला ऍक्च्युअली आन्सर असणार आहे. ओके दॅट मीन्स dy बाय dx इज न्यूमरेटर मध्ये एक्स आहे डिवाइड बाय कॉमन अंडर रूट करतो पहा हे दोन्ही टर्म्स अंडर रूट मध्ये. सो कॉमन अंडर रूट मध्ये मी मेन्शन करतोय 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर हे तर असं झालं ना a मायनस बी इंटू ए प्लस बी. ए मायनस बी इंटू ए प्लस बी काय असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे आन्सर आपला काय बनेल पहा ए स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर 1 मायनस बी स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर इज नथिंग बट एक्स रेस टू पॉवर 4. तर हा आपला dy बाय dx चा आन्सर असेल एक्स डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स रेस टू पॉवर 4. सबटाइप नंबर 7 मध्ये पाहाल y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ हा आहे x. ओके तर कॉस इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. सो हा डमी एक्स कन्सिडर करून पहा वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx मेन्शन करतोय मी. ओके अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स कॅन बी रिटन ॲज -1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स चा इथे आपल्याला स्क्वेअर करायला लागेल. जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस डमी एक्स. सो डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला इथे मल्टिप्लाय करायचं असणार. So dy by dx it can be written as -1 divided by 1 minus. तर पाहाल मी a minus b whole square ने एक्सपांड करतोय. So a minus b whole square means a square. Okay minus twice a into b. ओके तर हा असा बनेल प्लस काय करायला लागेल आपल्याला b चा स्क्वेअर करायला लागेल म्हणजे x स्क्वेअर चा स्क्वेअर इज नथिंग बट x रेज टू पॉवर 4 हियर. Just multiply it by one derivative is 0 and minus as it is x square derivative is nothing but 2x here. तर हा आपला आन्सर बनणार. तर आन्सरला आणखीन थोडेसे मॉडिफिकेशन्स करून एक स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आपण लिहू शकतो का पाहूया आपण. सो dy by dx is equal to मायनस बनेल प्लस. ओके सो दिस 2x here डिवाइड बाय अंडर रूट ऑफ हे पहा 1 minus 1 is 0. ओके देन मायनस ऑफ मायनस प्लस बनेल 2x स्क्वेअर बनेल. ओके देन मायनस ऑफ x रेज टू पॉवर 4 हा आपला असा आन्सर बनेल. काही कॉमन होऊ शकतं का पाहूया आपण. dy बाय dx कॅन बी रिटन ॲज न्यूमरेटर मध्ये 2x आहे. ओके आणि डिनॉमिनेटर मधून जर का मी एक्स स्क्वेअर जर का कॉमन करत असेल एक्स स्क्वेअर कॉमन केला तर इथे बनेल पहा इथे बनेल 2 दिस 2 अँड दिस मायनस ऑफ एक्स स्क्वेअर. ओके तर पहा
एक्स स्क्वेअरचा अंडर रूट हा बनेल एक्स, दॅट मीन्स dy बाय dx इज 2x डिवाइड बाय एक्स स्क्वेअर अंडर रूट इज एक्स, सो तो बाहेर आला आणि अंडर रूट ऑफ 2 मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज मेन्शन करायला लागेल, हा एक्स एक्स कॅन्सल बनून जाईल. सो आपला आन्सर काय बनेल पहा, 2 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 2 मायनस ऑफ एक्स स्क्वेअर. तर हा आपला आन्सर असणार आहे. तर पहा सबटाइप नंबर 8, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स रेज टू पॉवर 3/2. तर पहा वायचा डेरिव्हेटिव्ह मी मेन्शन करतो इथे dy बाय dx हियर, दॅट इज इक्वल टू साइन इनवर्स, याला जर का आपण x कन्सिडर करेन, साइन इनवर्स x डेरिव्हेटिव्ह काय असतो पहा, 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस x चा आपल्याला करायला लागेल इथे स्क्वेअर. साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह रेफर केलेला आहे आपण, ओके, इनटू मी डेरिव्हेटिव्ह करेन या डमी x चा डेरिव्हेटिव्ह, दॅट मीन्स x रेज टू पॉवर 3/2 चा आपल्याला डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायला लागणार. So dy by dx it can be written as 1 divided by under root of, okay, 1 minus इथे बनेल x cube, पहा ना तुम्ही 3/2 आणि हा 2, ओके, मल्टिप्लाय होईल, 2 to cancel, so just x cube आहे इथे, ओके, मल्टिप्लाय बाय x raised to n derivative is n into x raised to n derivative is n into x raised to n minus of 1. So answer काय बनेल पहा, dy by dx is equal to 3 divided by 2 into x raised to power वरती हाफ बनेल आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 मायनस ऑफ x क्यूब. तर हा आपला असा आन्सर बनेल. क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 ला आपण आधी थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊया, कारण की इथे पहा इथे कॉस आहे आणि कॉस इनवर्स कॅन्सल होण्याचे चान्सेस आहेत, पण याला थोडंसं आधी व्यवस्थित लिहून घेऊया आपण. सो दिस इज कॉस इनवर्स ऑफ दिस इज एक्स क्यूब, ओके, अँड रेज टू पॉवर इथे 3 आहे, रेज टू पॉवर काय आहे तिथे 3 आहे, ओके. सो कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे y इज इक्वल टू काय बनेल पहा, एक्स क्यूब, रेज टू पॉवर इथे 3 आहे, दॅट मीन्स y इज नथिंग बट एक्स रेज टू पॉवर 9 हियर, मल्टिप्लाय होईल ना. सो dy बाय dx कॅन बी रिटन ॲज एक्स रेज टू 9 चा डेरिव्हेटिव्ह काय असणार रे, 9 इंटू एक्स रेज टू पॉवर 8, एक्स रेज टू n चा फॉर्मॅट आहे, n इंटू एक्स रेज टू n मायनस 1, ओके. यानंतर पहा क्वेश्चन नंबर 10 मध्ये पण आधी आपण मॉडिफाय करून घेऊया याला, ओके. सो साइन रेज टू पॉवर 4 आहे, तर मी काय करतोय पहा, साइन इनवर्स ऑफ रूट एक्स, ओके, आणि रेज टू पॉवर 4 आपण इथे मेन्शन करूया या फॉर्मॅटमध्ये. याच्याने काय होईल तर साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल बनेल आणि y इज इक्वल टू रूट एक्स रेज टू पॉवर 4 बनेल, दॅट मीन्स y कॅन बी रिटन ॲज एक्स रेज टू पॉवर हाफ रेज टू पॉवर 4 आहे, रूट एक्स मीन्स एक्स रेज टू हाफ ना. आता हे मल्टिप्लाय कराल तुम्ही तर काय बनेल रे, 4/2 इज नथिंग बट 2, दॅट मीन्स y इज नथिंग बट एक्स स्क्वेअर अँड dy बाय dx इट कॅन बी रिटन ॲज 2x, कारण की एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती बनेल तर 2x बनेल. तर आता पहा मुलांना आपण क्वेश्चन नंबर 7 अटेम्प्ट करूया, ओके. तर क्वेश्चन नंबर 7 मधला सबटाइप नंबर 1, y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉट ई रेज टू एक्स स्क्वेअर, आपल्याला माहिती आहे असंही कॅन्सल होणार आहे, दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ y इज नथिंग बट ई रेज टू एक्स स्क्वेअर हियर. चला आता डिफरन्शिएट करूया, पहा y डेरिव्हेटिव्ह कॅन बी रिटन ॲज dy बाय dx, ओके. याला जर का मी x समजेन, ई रेज टू एक्स ना, ई रेज टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्सच असतो, पण आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल कारण की हा x नव्हता, ओके. सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी x. सो dy बाय dx चा व्हॅल्यू काय बनणार रे पहा आता, ई रेज टू एक्स चा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट 2x. तर हा या समचा आन्सर बनणार, ओके. क्वेश्चन नंबर 2 पहा, सबटाइप नंबर 2 पहा, कोसेक इनवर्स आहे, कोसेक इनवर्सच्या आतमध्ये कोसेक असेल तर डायरेक्टली ते कॅन्सल होऊ शकतं, म्हणजे व्यवस्थित सिम्प्लिफाय होऊ शकतं. तर तसं करण्याचा आपण ट्राय करूया, पहा y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ, ओके. आता आपल्याला माहिती 1 बाय कॉस म्हणजे सेक, सो सेक 5 रेज टू पॉवर x बनेल, तर कोसेक इनवर्स आणि सेक तर कॅन्सल नाही होणार ना. मग अशा वेळी आपण काय करू शकतो पहा, दिस इज कोसेक इनवर्स ऑफ, ओके. नो सेक थीटा कॅन बी रिटन ॲज, पहा काय सेक थीटाला आपण काय रे कोसेक 90 मायनस थीटा मेन्शन करू शकतो ना, 90 बोलण्याऐवजी π/2 बोलूया आपण रेडियन मध्ये, ओके. सेक थीटाला कोसेक π/2 मायनस थीटा पण मेन्शन करू शकतो. सेम सेक थीटाला कोसेक π/2 मायनस ऑफ दिस थीटा असं आपण मेन्शन करू शकतो. तर आता हे कोसेक इनवर्स आणि कोसेक कॅन्सल जर का झाले तर y इज इक्वल टू काय बनला पहा, π/2 मायनस ऑफ 5 रेज टू एक्स.
आता आपण डिफरन्शिएट करायला स्टार्ट करूया, म्हणजे आपण आधी मॉडिफाय करूया आणि त्याच्यानंतर डिफरन्शिएट करूया. सो वाय डेरिव्हेटिव्ह कॅन बी रिटन ॲज dy by dx. ओके, π/2 हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असतो 0 मायनस साइन ॲज इट इज. कोणता फॉर्मॅट आहे पहा, a⁻x डेरिव्हेटिव्ह इज a⁻x इंटू लॉग a. याचा अर्थ dy by dx चा व्हॅल्यू काय बनेल तर -5x इंटू लॉग ऑफ 5. तर हा बनेल dy by dx चा व्हॅल्यू. सबटाइप नंबर 3 पाहाल, y इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस cos x बाय 2. तर ना जर का तुम्ही याला डमी एक्स कन्सिडर कराल तर हा काय बनेल, y इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ x बनेल. ओके, आणि cos इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती, मग तो जर का अप्रोच कराल ना, आणि हा डमी एक्स जो आहे तो थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे काय बनेल तर हा -1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस या डमी एक्सचा स्क्वेअर करायला लागेल आपल्याला. ओके, म्हणजे तो 1 प्लस cos x डिवाइड बाय 2 असं काहीतरी बनून जाईल. इंटू करायला लागेल या डमी एक्सचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायला लागेल. ओके, थोडंसं लेंथी बनवू शकते प्रोसेस. तर या प्रोसेसने हा आन्सर फाइंड करण्याऐवजी आपण एक काम करूया, इथे आपण याला मॉडिफाय करू शकतो. पहा, मी असं म्हणत नाही की हे रॉंग आहे, या मेथडनी पण तो आन्सर येईल, पण तो थोडासा लेंथी मेथड बनून जाईल. तर मी या स्टेपमध्ये या पूर्ण फंक्शनला आधी मॉडिफाय करून घेतोय. तर कसं होईल पहा, y इट कॅन बी रिटन ॲज cos इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ, हे बघा 1 प्लस cos x चा फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर x बाय 2. पहा काय, 1 प्लस cos 2 थीटा इज 2 cos स्क्वेअर थीटा and 1 minus cos 2 theta is 2 sin square theta. हे दोन फॉर्म्युलेज आपण ट्रिग्नोमेट्री मधले फॉर्म्युलेज इथे यूज करतोय. पहा, 1 प्लस cos 2 थीटा, 2 थीटा असेल तर थीटा मेन्शन करायचा, 2 थीटा असेल तर थीटा मेन्शन करायचा. ओके, सो 1 प्लस cos 2 थीटा इज 2 cos स्क्वेअर थीटा अँड 1 मायनस cos 2 थीटा इज 2 sin स्क्वेअर थीटा. तर मी काय करतोय पहा, 1 प्लस cos थीटा और 1 प्लस cos थीटा इज 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2, म्हणजे x बाय 2 करायला लागेल. जस्ट डिवाइड बाय, हे 2 तर आहेच इथे, हे 2 कॅन्सलच बनेल. म्हणजे cos इनवर्स ऑफ, हे पहा स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल, म्हणजे हे बनेल cos x बाय 2 बनेल इथे. आणि आपल्याला माहिती cos इनवर्स आणि cos कॅन्सलच होईल, दॅट मीन्स y इज नथिंग बट x डिवाइड बाय 2 हियर. आता पहा बरं, y चा डेरिव्हेटिव्ह असतो dy बाय dx. ओके, हा 1 बाय 2 ॲज इट इज, 1 बाय 2 हा 2 आहे. ओके, 1 डिवाइड बाय 2 मी ॲज इट इज मेन्शन करतो आणि x चा डेरिव्हेटिव्ह बनेल 1. सो dy बाय dx चा आन्सर हा 1 डिवाइड बाय 2 बनेल या समसाठी. तर हा पण ऑलमोस्ट तसंच सम आहे बरं. तर मी काय करेन पहा, y इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ अंडर रूट, कोणता फॉर्म्युला यूज करायचा पहा, 1 मायनस cos थीटा आहे. पहा ना, 1 मायनस cos थीटा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे, 2 थीटा असेल. ओके, 1 मायनस cos 2 थीटा आहे. 2 थीटा असेल तर थीटा करतो आपण, म्हणजे जस्ट याचा हाफ करत असतो. ओके, मग इथे पहा बरं, 1 मायनस cos x फॉर्म्युला, 1 मायनस cos x फॉर्म्युला, मी त्याला 2 sin स्क्वेअर इथे जो काही अँगल असतो ना, जस्ट डिवाइड बाय 2 चा हाफ करायचा असतो. आणि हा 2 तर आहेच, हे 2 कॅन्सल होईल परत. ओके, म्हणजे फंक्शन काय बनेल पहा, y इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ, हे पहा साइन स्क्वेअरचा अंडर रूट कराल तर साइन बनेल, तो साइन ऑफ x स्क्वेअर बाय 2, हा तो आन्सर बनेल. आता ना cos इनवर्स आणि साइन हे तर कॅन्सल नाही होणार आहे, सो आणखी मॉडिफिकेशन करायला लागतील आपल्याला. म्हणजे y इज इक्वल टू, दिस इज cos इनवर्स ऑफ साइन, इन्स्टेड ऑफ साइन वी कॅन मेन्शन cos 90 मायनस थीटा. पहा बरं, आणखीन एक फॉर्म्युला यूज केला आपण. काय फॉर्म्युला यूज केला पहा इथे, की साइन थीटा कॅन बी रिटन ॲज cos 90 मायनस थीटा. बरोबर ना, साइन थीटा म्हणजेच cos 90 मायनस थीटा. सो साइन थीटा कॅन बी रिटन ॲज cos 90 मायनस ऑफ दिस थीटा. सो आता हा cos इनवर्स आणि cos कॅन्सल होऊ शकतो. म्हणजे y फंक्शन हा काय आहे ऍक्च्युअल मध्ये, तर π/2 मायनस x स्क्वेअर बाय 2 आहे. सो y चा डेरिव्हेटिव्ह इज dy बाय dx, दॅट इज इक्वल टू, हे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस साइन ॲज इट इज, 1 डिवाइड बाय 2 ॲज इट इज, अँड x स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट 2x. सो 2 कॅन्सल होईल. सो मायनस ऑफ x हा आपला आन्सर असणार आहे. टाइप नंबर 5 मध्ये y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1 मायनस tan x बाय 2 बाय 1 प्लस tan x बाय 2 असं मेन्शन केलेलं आहे. तर थोडंसं मॉडिफाय करूया पहा. tan इनवर्स ऑफ 1 च्या जागी मी मेन्शन करतो tan पाय बाय 4, बिकॉज tan पाय बाय 4 व्हॅल्यू इज नथिंग बट 1. मायनस ऑफ tan x बाय 2 जस्ट डिवाइड बाय, हे 1 मी ॲज इट इज मेन्शन करतोय, प्लस मेन्शन करतोय, tan x बाय 2 मेन्शन करतोय, आणि tan x बाय 2 ला मी 1 ने मल्टिप्लाय करतोय. पण 1 इंटू tan x बाय 2 इज नथिंग बट tan x बाय 2. बट इन्स्टेड ऑफ 1 आय विल राईट tan ऑफ पाय बाय 4 हियर.
तर आता हा फॉर्मॅट कोणता बनतोय का पहा, tan a मायनस tan b बाय 1 प्लस tan a tan b. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, tan ऑफ a मायनस b. पहा tan a मायनस b चा काय फॉर्म्युला असतो रे, tan a मायनस ऑफ tan b डिवाइड बाय 1 प्लस tan a इंटू tan b. ओके, so tan a minus tan b by 1 plus tan a tan b is nothing but tan of a minus of b. ओके, तर हा ऍक्च्युअली tan a minus b आहे आणि आपल्याला माहिती tan इनवर्स tan कॅन्सल बनतो, म्हणजे y चा व्हॅल्यू हा ऍक्च्युअल मध्ये पाय बाय 4 मायनस x बाय 2 आहे. तर y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx काय बनेल रे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस साइन ॲज इट इज. x हे पहा 1 बाय 2 मी ॲज इट इज मेन्शन करतोय आधी. ओके, आणि x चा डेरिव्हेटिव्ह मी मेन्शन करेन 1. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ dy बाय dx इज नथिंग बट मायनस ऑफ हाफ. ओके, सो मायनस 1 डिवाइड बाय 2 हा या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असेल. सबटाइप नंबर 6 मध्ये पाहाल, y इज गिवन ॲज कोसेक इनवर्स ऑफ. आता एक फॉर्म्युला तुम्हाला इथे आयडेंटिफाय करायचा. कोणता फॉर्म्युला पहा, 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. मी इथे मेन्शन करतो कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. ओके, कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला काय असतो पहा, 4 कॉस क्यूब थिटा मायनस ऑफ 3 कॉस थिटा. हा cos 3 थीटाचा फॉर्म्युला आहे. cos 3 थीटा कॅन बी रिटन ॲज 4 cos क्यूब थीटा मायनस ऑफ 3 cos थीटा. इथे आयडेंटिफाय कराल तुम्ही 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा इज नथिंग बट cos 3 टाइम्स थीटा. ओके, पण थीटा इथे काय आहे पहा, थीटा इज 2x हियर. याचा अर्थ y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1 डिवाइड बाय हे 6x बनेल. दिस इज cos 6x आणि 1 बाय cos म्हणजे sec. ओके, सो y कॅन बी रिटन ॲज कोसेक इनवर्स ऑफ sec 6x. याचाच अर्थ y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ, पहा रे, सेक थीटाला मी कोसेक 90 मायनस थीटा असं मेन्शन करू शकतो. पहा ना तुम्ही, सेक थीटाला आपण कोसेक 90 मायनस थीटा इज नथिंग बट सेक थीटा. सो कोसेक इनवर्स आणि कोसेक, ओके, हे दोघे कॅन्सल होतील. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ y इज पाय बाय 2 मायनस ऑफ 6x. सो y डेरिव्हेटिव्ह कॅन बी रिटन ॲज dy बाय dx हियर. ओके, पाय बाय 2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 अँड मायनस ऑफ 6 ॲज इट इज, अँड x डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट 1. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ dy बाय dx इज नथिंग बट मायनस ऑफ 6 हियर. क्वेश्चन नंबर 7 मध्ये पहा काय करतोय आपण, y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ पहा 1 प्लस कॉस थीटा हा फॉर्म्युला मी यूज करतो. इथे मेन्शन करतो पहा, 1 प्लस कॉस थीटा फॉर्म्युला असतो 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. पहा 1 प्लस कॉस थीटा इज 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. सो 1 प्लस कॉस थीटा इज 2 कॉस स्क्वेअर थीटा, ओके, बाय 2. आपल्याला इथे असं मेन्शन करायला लागेल, डिवाइड बाय. आता पहा साइन x बाय 3 आहे. ओके, मी इथे मेन्शन करतो एक फॉर्म्युला साइन थीटाचा. साइन थीटा कॅन बी रिटन ॲज 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. आपल्याकडे हा पण फॉर्म्युला आहे. ओके, साइन थीटा इज 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. आता एक्झॅक्टली हेच फॉर्म्युला आपण का रेफर करतो हे तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये समजेल. सो साइन थीटाला मी काय लिहू शकतो पहा, 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2 हे आपण असं मेन्शन करू शकतो. हे 2 कॅन्सल होऊन जाईल. याचा अर्थ काय रे, y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ हे पहा कॉस स्क्वेअर आहे ना, याचा अर्थ कॉस हे पहा x 3 इंटू 2 होईल इथे. ओके, 6 बनेल, म्हणजे कॉस x बाय 6 इंटू कॉस x बाय 6. जस्ट स्क्वेअर असल्यामुळे मी 2 वेळेस लिहितोय, जस्ट डिवाइड बाय. दिस इज साइन x बाय 6. ओके, अँड दिस इज कॉस ऑफ x बाय 6. हे असंही कॅन्सल होईल. आणि आपल्याला माहिती कॉस बाय साइन म्हणजे काय असतं रे, कॉट. याचा अर्थ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ, अँड दिस इज कॉट x बाय 6. हा बनेल कॉट x बाय 6. आता tan इनवर्स कॉट हे तर कॅन्सल नसतं होत, मग आपल्याला कॉटला टॅनच्या फॉर्ममध्ये लिहायला लागेल. याचा अर्थ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ, पहा y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ कॉट. नाउ कॉट कॅन बी रिटन ॲज tan 90 मायनस थीटा. पहा कॉट थीटा कॅन बी रिटन ॲज tan 90 मायनस थीटा. इथे मेन्शन करतोय मी, cot theta can be written as tan of 90 minus theta. 90 means pi by 2 मेन्शन करतोय मी इथे. ओके, सो cot theta can be written as tan 90 minus theta. इथे जस्ट रेफर केला मी.
सो टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होईल. सो y कॅन बी रिटन ॲज पाय बाय 2 मायनस एक्स बाय 6. सो y डेरिव्हेटिव्ह इज dy बाय dx अँड पाय बाय 2 इज अ कॉन्स्टंट. सो कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह मी 0 मेन्शन करतोय, मायनस साइन ॲज इट इज अँड एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अँड दिस 6 ॲज इट इज. सो याचा आन्सर काय बनेल पहा, dy बाय dx इज मायनस ऑफ 1 डिवाइड बाय 6 हियर. Now subtype number 8, y is equal to cot inverse of sin 3x divided by 1 plus cos 3x. तर लास्ट सम मध्ये जे फॉर्म्युलेज आपण रेफर केले होते ना, एक्झॅक्टली सेम फॉर्म्युलेज इथे पण रेफर करतो. ओके ओके. ना सबटाइप नंबर 8 पाल, y is equal to cot inverse of sin 3x by 1 plus cos 3x. तर लास्ट सम मध्ये आपण जे काही फॉर्म्युलेज यूज केले होते ना, ॲज इट इज एक्झॅक्टली सेम फॉर्म्युलेज मी इथे रेफर करतोय. कोणत्या फॉर्म्युलेज बद्दल बोलतोय पहा आम्ही, साइन थीटा कॅन बी रिटन ॲज 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. अँड सेकंड फॉर्म्युला कोणता आहे पहा, 1 प्लस कॉस थीटा. ओके, 1 प्लस कॉस थीटा कॅन बी रिटन ॲज 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. तर पहा, साइन थीटा कॅन बी रिटन ॲज 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. 1 plus cos theta can be written as 2 cos square theta by 2. हे असं रेफर करतो मी. ओके, 2 कॅन्सल होईल, cos आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल, आणि आपल्याला माहिती sin by cos is nothing but tan. That means y can be written as cot inverse of sin by cos is tan of 3x by 2 here. ओके, तर आता काय होईल पहा, y is equal to cot inverse of tan. Now tan can be written as cot 90 मायनस ऑफ थीटा. बरोबर ना, टॅनला आपण कॉट 90 मायनस थीटा इज नथिंग बट टॅन ना. सो टॅन कॉट इनवर्स आणि कॉट कॅन्सल होईल. सो y इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस ऑफ 3 बाय 2x हे असं बनून जाईल. तर आता पाहाल, y डेरिव्हेटिव्ह कॅन बी रिटन ॲज dy by dx हियर. y डेरिव्हेटिव्ह dy by dx दॅट इज इक्वल टू पाय बाय 2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह बनेल 0 आणि मायनस साइन ॲज इट इज, 3 डिवाइड बाय 2 ॲज इट इज, 3 डिवाइड बाय 2 ॲज इट इज, अँड x डेरिव्हेटिव्ह बनेल 1. That means value of dy by dx is nothing but minus of 3 divided by 2. Subtype number 9 मध्ये पहा, y is equal to tan inverse of cos 7x by 1 plus sin 7x. याचं आपल्याला डिफरन्सिएशन करायचं आहे आणि dy by dx हा व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचा आहे. तर पहा, इथे पण आपल्याला मॉडिफिकेशन करायला लागतील. जर का तुम्ही नोटीस केलं असेल, या पर्टिक्युलर या क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन नंबर 7 मध्ये खूप सारे ट्रिग्नोमेट्रीची फॉर्म्युलेज आपण यूज करतोय. इथे कोणता फॉर्म्युला यूज करतोय पहा मी, cos 2 थीटा. ओके, cos 2 थीटा कॅन बी रिटन ॲज cos स्क्वेअर थीटा मायनस ऑफ साइन स्क्वेअर थीटा. हा मी इथे फॉर्म्युला रेफर करणार आहे. cos 2 थीटा इज cos स्क्वेअर थीटा मायनस ऑफ साइन स्क्वेअर थीटा, आणि 1 प्लस साइन 2 थीटा. ओके, 1 प्लस साइन 2 थीटा फॉर्मॅट आहे हा. ओके, सो 1 प्लस साइन 2 थीटा फॉर्म्युला कॅन बी रिटन ॲज cos थीटा प्लस साइन थीटा होल स्क्वेअर. तर पहा, मी ट्रिग्नोमेट्री मधून 1 प्लस साइन 2 थीटाचा हा फॉर्म्युला जो काही आहे तो मी इथे रेफर करतोय. तर पहा, या क्वेश्चनला आपण काय लिहू शकतो, y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ cos 2 थीटा कॅन बी रिटन ॲज cos स्क्वेअर थीटा. ओके, मायनस ऑफ साइन स्क्वेअर थीटा. तुम्ही पहा ना, इथे 2 थीटा असेल तर थीटा मेन्शन करायला लागतं. इथे थीटा असला असतं तर थीटा बाय 2 मेन्शन करायला लागलं असतं, म्हणजे हाफ करायला लागलं असतं. इथे 7x आहे म्हणून आपल्याला इथे 7x डिवाइड बाय 2 मेन्शन करायला लागेल. दिस डिवाइड बाय, पहा रे, 1 प्लस साइन 2 थीटा. हे पहा, 2 थीटा असेल तर थीटा असला असतं तर थीटा बाय 2 मेन्शन केला असता मी तिथे. सो 1 प्लस साइन 7x कॅन बी रिटन ॲज cos 7x by 2 प्लस sin 7x by 2 होल स्क्वेअर. ओके, साइन cos थीटा प्लस साइन थीटा होल स्क्वेअर करायला लागेल आपल्याला. सो 1 प्लस साइन 2 थीटा इज cos थीटा प्लस साइन थीटा होल स्क्वेअर करतो मी. तर आता पहा, y इज इक्वल टू दिस tan इनवर्स ऑफ पहा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हे पहा, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज a मायनस ऑफ b. ओके, इंटू काय करणार आहे आपण, a प्लस b मीन्स cos 7x by 2 प्लस sin 7x by 2. सो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज a मायनस b इंटू a प्लस b असं मी रेफर करतोय. जस्ट डिवाइड बाय पहा, हा काय आहे ब्रॅकेटमध्ये, cos 7x by 2 प्लस sin 7x by 2 होल स्क्वेअर आहे. ओके, म्हणजे पहा, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट एक्झॅक्टली सेम आहे. सो हा आणि हा स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे इतकंच राहील आता इथे.
म्हणजे काय राहिलं पहा, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ काय आहे इथे, cos 7x/2 मायनस ऑफ sin 7x/2. ओके, जस्ट डिवाइड बाय cos 7x/2 प्लस sin 7x/2. ओके, तर आता याचा आपल्याला डिफरन्सिएशन फाइंड करायचं आहे, याला आणखीन पण मॉडिफाय करायला लागतं आपल्याला. ओके, तर पहा मी हे फॉर्म्युलेज रब करतो इथे. आता मी काय करतोय पहा, या फॉर्मॅटमध्ये मी cos 7x/2 ने डिवाइड करेन न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर. ओके, cos 7x/2 नीच आपल्याला डिवाइड करायचं आहे. सो काय बनेल पहा, y इज इक्वल टू पहा cos 7x/2 ला cos 7x/2 ने डिवाइड केलं तर इथे तर 1च बनेल, दॅट मीन्स दिस इज 1. ओके, tan इनवर्स ऑफ दिस इज 1 मायनस पारे sin 7x/2 ला जर का मी cos 7x/2 ने डिवाइड करेन तर sin बाय cos इज tan. सो हा बनेल tan 7x/2 बनेल. ओके, मायनस साइन ॲज इट इज रेफर केलेला. cos 7x/2 ला परत cos 7x/2 नीच डिवाइड कराल तर हा डेफिनेटली 1 बनणार परत. सो 1 देन दिस इज प्लस sin 7x/2 ला cos 7x/2 ने डिवाइड कराल तर sin बाय cos इज अगेन tan. सो हा बनेल tan 7x डिवाइड बाय 2. तर तो त्या फॉर्मॅटमध्ये बनून जाईल. आता यानंतर काय करतोय पहा मी, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, पहा काय y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 ला मी tan π/4 मेन्शन करू शकतो मायनस tan 7x/2 जस्ट डिवाइड बाय 1 ॲज इट इज प्लस हे पहा हे tan 7x/2 आहे त्याच्यासोबत जस्ट मी tan π/4 मेन्शन करून देतो कारण की tan π/4 इज 1. सो 1 इंटू tan 7x/2 इज नथिंग बट tan 7x/2. तर आता हा फॉर्मॅट बनतोय, कोणता फॉर्मॅट बनतो माहिती का, हा tan a मायनस tan b बाय 1 प्लस tan a tan b. परत सांगतो का, tan a मायनस tan b बाय 1 प्लस tan a tan b इज नथिंग बट tan a मायनस ऑफ b. तर पहा ना, tan a मायनस tan b बाय 1 प्लस tan a tan b इज नथिंग बट tan a मायनस b ना. सो tan आणि tan इनवर्स कॅन्सल होऊन जाईल. सो y इज इक्वल टू काय बनेल पहा, π/4 मायनस 7x/2. तर पहा बरं, y चा डेरिव्हेटिव्ह हा dy/dx असणार, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 अँड मायनस साइन ॲज इट इज 7/2 ॲज इट इज, अँड x डेरिव्हेटिव्ह कॅन बी रिटन ॲज 1 हियर. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ dy/dx इज नथिंग बट मायनस ऑफ 7/2. dy/dx चा व्हॅल्यू काय बनेल, मायनस 7 डिवाइड बाय 2. क्वेश्चन नंबर 10 पाहाल, y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ अंडर रूट. पहा काय 1 प्लस कॉस थीटा फॉर्म्युला असतो 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 डिवाइड बाय 1 मायनस कॉस थीटा फॉर्म्युला असतो 2 साइन स्क्वेअर थीटा डिवाइड बाय 2. तर मी 1 प्लस कॉस थीटा अँड 1 मायनस कॉस थीटाचा फॉर्म्युला इथे रेफर केलेला आहे. सो 2 आणि 2 कॅन्सल होईल इथे. सो y कॅन बी रिटन ॲज tan इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ पारे कॉस बाय साइन म्हणजे कॉट असतं ना, पण इथे स्क्वेअर आहे दोन्ही ठिकाणी. सो कॉट स्क्वेअर x/2 मेन्शन करायला लागेल मला. तर हा स्क्वेअर आणि हा अंडर रूट परत कॅन्सल होईल. दॅट मीन्स y कॅन बी रिटन ॲज tan इनवर्स ऑफ कॉट x/2. ओके, that means y can be written as tan inverse of पहा cot x/2 म्हणजे काय रे, tan 90 म्हणजेच π/2 मायनस x/2. पहा cot x/2 म्हणजे काय, तर tan 90 मायनस x/2. तर tan आणि tan इनवर्स कॅन्सल होईल. सो y इज इक्वल टू π/2 मायनस ऑफ x/2 हियर. ओके, सो y डेरिव्हेटिव्ह इज dy/dx दॅट इज इक्वल टू π/2 डेरिव्हेटिव्ह 0 मायनस हे पहा 1/2 ॲज इट इज मेन्शन करतो मी, 1 डिवाइड बाय 2 ॲज इट इज, आणि x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ dy/dx इट बिकम्स मायनस ऑफ 1 डिवाइड बाय 2. मायनस ऑफ 1 डिवाइड बाय 2 हा dy/dx चा व्हॅल्यू बनून जाईल. 11 सब टाइप पाहाल, y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ cosec x can be written as 1 by sin x. ओके, प्लस cot x ला आपण cos x डिवाइड बाय sin x असं मी मेन्शन करू शकतो. आता काय बनेल पहा, y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ ओके 1 प्लस cos x बनतो, 1 प्लस काय बनेल वरती cos x अँड डिवाइड बाय डिनॉमिनेटर मध्ये आहे sin x. दॅट मीन्स y कॅन बी रिटन ॲज tan इनवर्स ऑफ पारे 1 प्लस cos x चा फॉर्म्युला माहिती आपल्याला 2 cos स्क्वेअर x/2 आणि sin x चा पण फॉर्म्युला माहिती 2 sin x/2 इंटू cos x/2. कोणते फॉर्म्युला रेफर केले पहा आपण, तर sin 2 थीटाचा फॉर्म्युला रेफर केला. sin 2 थीटा म्हणजे 2 sin थीटा इंटू cos थीटा. ओके,
आणि आणखीन कोणता गेला 1 प्लस कॉस 2 थीटा. सो 1 प्लस कॉस 2 थीटा फॉर्म्युला इज 2 कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे इथे 2 थीटा असेल तर थीटा मेन्शन करा, 2 थीटा असेल तर थीटा हाफ करायचा असतो. ओके, मग इथे एक्स असेल तर मी इथे एक्स बाय 2 मेन्शन केला आणि साइन एक्स कॅन बी रिटन एज 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. 2 कॅन्सल करतोय, स्क्वेअर आणि हा कॉस कॅन्सल करतोय. सो कॉस डिवाइड बाय साइन इज नथिंग बट कॉट. दॅट मीन्स y can be written as tan inverse of pare cos by sin cot लिहितोय. ओके, so this is cot x by 2 here. So y can be written as tan inverse of cot x by 2 ला आपण काय लिहू शकतो रे, tan 90 minus of theta. बरोबर ना, cot theta म्हणजे tan 90 minus theta. So tan inverse आणि tan cancel होईल. So y can be written as pi by 2 minus of x by 2 here. So y derivative is dy by dx, constant derivative is 0 minus 1 by 2 as it is आणि x चा derivative 1 मेन्शन करतो आम्ही. ओके, सो dy by dx किती बनला पहा, मायनस ऑफ 1 डिवाइड बाय 2. तर पहा लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 12. इथे आपण दोन फॉर्म्युलेज यूज करतोय. 1 प्लस साइन थीटा. ओके, 1 प्लस मी इथे 2 थीटा मेन्शन करतोय. 1 plus sin 2 theta is cos theta plus sin theta whole square. ओके, पहा इथे जर का 2 थीटा असेल ना तर इथे आपल्याला हाफ करायला लागतं. 2 थीटा असेल तर इथे थीटा मेन्शन करायला लागतं. सिमिलरली 1 मायनस साइन 2 थीटा. ओके, तर पहा फक्त इथे मायनस चेंज केलाय आपण. ओके, तर फॉर्म्युला काय होईल पहा, कॉस थीटा मायनस ऑफ साइन थीटा होल स्क्वेअर. पहा 2 थीटा असेल तर आपल्याला इथे थीटा मेन्शन करायला लागेल. तर सेम वे मध्ये इथे 1 प्लस साइन थीटा पण आहे आणि इथे 1 मायनस साइन थीटा पण आहे. ओके, तर मी काय करतोय पहा, y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ अंडर रूट. पहा 1 प्लस साइन 2 थीटा कॅन बी रिटन ॲज कॉस, याचा हाफ करायचं असतं. 2 थीटा असेल तर थीटा हाफ होत असतो. मग 4x बाय 3 असेल तर मला 4x डिवाइड बाय 6 करायला लागेल. प्लस साइन 4x बाय 6 करतोय, होल स्क्वेअर मेन्शन करतोय. देन प्लस अंडर रूट. ओके, 1 मायनस साइन थीटा म्हणजे काय रे, कॉस याचा हाफ करायचा 4x बाय 6. ओके, मायनस ऑफ साइन 4x बाय 6 आणि याचा आपल्याला होल स्क्वेअर करायला लागेल. डिवाइड बाय सेम फॉर्म्युला अंडर रूट. पहा काय 1 प्लस साइन थीटा काय असणार आहे, कॉस थीटा बाय 2. ओके, याच्या अँगलचा हाफ करायचा, 2 थीटा असेल थीटा. ओके, देन प्लस साइन 4x बाय 6 होल स्क्वेअर, मायनस साइन रेफर करतोय, अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन थीटा इज कॉस थीटा बाय 2 मायनस ऑफ साइन थीटा बाय 2 होल स्क्वेअर मेन्शन करतोय. तर आता पहा, स्क्वेअर आणि हा अंडर रूट कॅन्सल, परत हा स्क्वेअर आणि हा अंडर रूट कॅन्सल, स्क्वेअर अंडर रूट कॅन्सल, स्क्वेअर अंडर रूट कॅन्सल. आता वरती होईल काय मग, y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ पहा रे, cos 4x by 6 plus cos 4x by 6 is 2 times cos 4x by 6 आणि sin 4x by 6 आणि minus sin 4x by 6 कॅन्सल होईल. जस्ट डिवाइड बाय cos 4x by 6 minus of cos 4x by 6 कॅन्सल होईल आणि sin 4x by 6 minus plus sin 4x by 6 is 2 times sin 4x divided by 6 बनेल. इथे 2 आणि 2 कॅन्सल होईल. ओके, सो फंक्शन काय बनेल आपला, y is equal to cot inverse of cos by sin is nothing but cot again. So cot inverse of cot 4x by 6. सो कॉट इनवर्स आणि कॉट कॅन्सल होईल म्हणजे y चा व्हॅल्यू बनेल 4x डिवाइड बाय 6. सो y चा डेरिव्हेटिव्ह असते dy बाय dx 4 by 6 ॲज इट इज मेन्शन करूया आणि x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथे मेन्शन करायला लागेल 1. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ dy बाय dx इज नथिंग बट 2 डिवाइड बाय 3. ओके,